चला, शुभांगी मॅडम आणि इतरांना सर्व जे पार्टिसिपंट जमलेले ते सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज संध्याकाळच्या, रात्रीच्या आणि या कार्यक्रमाच्या सुद्धा. आज मी आलेली आहे आणि घरातून प्रोग्राम घेत आहे. त्यामुळे नक्कीच आज मलाही जास्त क्लिअरपणे लाभ घेता येईल. काल एअरपोर्टवरनं लॉन्च केली होती मीटिंग आणि 10:27 मी क्विट केली आणि रेकॉर्डिंग सुद्धा स्टॉप केलं, की जेणेकरून समजा ज्यांना मी सुलक्षणा मॅडमना सांगितलं होतं विसरल्या आणि झालं नाही तर मिळणार नाही. पण अनफॉर्च्युनेटली काय झालं, मी शुभांगी मॅडमना सुद्धा काल को होस्ट केलं होतं, कारण निदान त्यांना को होस्ट केल्याने त्या बोलत राहतील, इतर ऐकत राहतील. तर काल होस्ट कोण झालं हे मला कळलेलं नाहीये. तर कोणाला कळलेलं असेल तर सांगा. आणि ज्यांना होस्ट गेलं, शुभांगी मॅडम किंवा सुलक्षणा मॅडम आणि प्रेरणा मॅडम, या तिघींना मी काल को होस्ट केलं. आणि अनफॉर्च्युनेटली मी आज बघितलं तर मला ते रेकॉर्डिंग मिळालेलं नाहीये. कारण हे सगळं मी जे मीटिंग लॉन्च करते ते माझ्या वेबसाईट पॅकेजवरनं करते. आणि रेकॉर्डिंग आता बघा, आता ऑप्शन लगेच सिलेक्ट केला, रेकॉर्ड ऑन धिस कॉम्प्युटर, माझ्या लॅपटॉपवर. त्यामुळे मला हे रेकॉर्डिंग मिळणार आहे. पण काल परवा मी मोबाईलवरनं करत होते. मोबाईलवर एवढं रेकॉर्डिंग होऊ शकत नाही, स्टोरेज किंवा झालं तर असेच नाही करता येणार. म्हणून मी ते क्लाउडला फॅसिलिटी दिली होती की क्लाउडला रेकॉर्डिंग टाक. आणि आज दोन्ही मी पहिले कालचे रेकॉर्डिंग 2 व्हिडिओ मी केलेले आहेत, पण कालचा मिळाला नाही. आज चौथा दिवस आहे ना मॅडम, शुभांगी मॅडम? आज चौथा आहे का तिसरा दिवस आहे? हो, सुरू करू. नाही, आज कुठला दिवस आहे, तिसरा का चौथा? मॅडम तिसरा. हा, आज तिसरा दिवस आहे. 24, 25 आणि आज ठीक 26. आहे. मग 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 मी मग दोन्ही दिवसाचे रेकॉर्डिंग युट्यूबवर टाकलेले आहेत. तर ते मला कालचं काही कन्फ्युज झालं. मग 2 मिळाले ते मी टाकलेत युट्यूबला. बघून घ्या. आणि आता सगळ्यांना मी धन्यवाद देते आणि मॅडमना विनंती आज करते तिसरा की दिवस तुम्ही आहे. सुरू करा. मॅडम सुरू करा तुम्ही. येस. तुमचा आवाज किंवा तुमचा हे ना व्हिडिओ अडकतोय मध्ये मध्ये. हो ना, माझं नेटवर्क आज वीक दिसतंय. नेटवर्क नेटवर्क वीक आहे माझं. ठीक आहे मॅडम, शुभांगी मॅडम, मी तुम्हाला को होस्ट करून ठेवते. जर मला काही प्रॉब्लेम आला तर तुमचं चालू राहील. आणि रेकॉर्डिंग फक्त स्टॉप करा रेकॉर्ड ऑप्शनला, कारण आज माझं नेटवर्क वीक आहे. तर सुरू करा मॅडम तुम्ही. ओके, ठीक आहे. नमस्कार. आपण कालपर्यंत पाहिलं की सीतेचं जन्मापासूनचं किंबहुना सीतेचा जन्म होण्याच्या आधीपासूनचं वातावरण आणि सीता जन्माला का आली ह्याच्याबद्दलचं कारणापासून आपण या गोष्टी सुरू केल्या होत्या. आणि आपण इथेपर्यंत पोहोचलोय की आता सीतामातेचं आणि श्रीराम आणि लक्ष्मण यांच्यासह प्रयाण झालेलं होतं अरण्यामध्ये वनवासासाठी. कैकेयी मातेच्या सांगण्यावरून तिने जे वर मागितले त्या सांगण्यावरून ते तिघही निघाले. पण जाण्याच्या पूर्वी सीतामातेनी चौघी तिच्या ज्या सेविका होत्या त्या चौघींना कामं सोपवलेली होती. आणि त्यातलं महत्वाचं काम ज्या चौघींना एक कॉमन काम होतं ते होतं म्हणजे त्यांनी एक वाडग्यामध्ये अग्नीची ज्योत त्यांच्या समोर त्यांना देऊन ठेवली होती आणि त्या अग्नीला सातत्याने त्यांनी त्यांची काळजी घ्यावी अशी त्यांनी सूचना दिलेली होती. मातेचं प्रयाण झाल्यानंतर अर्थातच संबंध राजवाड्यामध्ये प्रचंड विचित्र अवस्था निर्माण झाली असणार आहे. आणि सगळीकडे गोंधळ, अस्वस्थता, कुणाला अपेक्षाच नव्हती असं वातावरण, असं काही गोष्टी घडेल. कारण की ज्या राजपुत्राचा राज्याभिषेक होणार तो राजपुत्र अचानकपणे इलाज नसताना वनवासाला जातोय ही कल्पना कोणी कधी विचारही केली नसेल. आणि त्याच्यामुळे सबंध राजवाड्यामध्ये गोंधळ निर्माण झालेला होता. पण अशाही वेळेला ही 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 जी वेळ होती ही खूप काळजी घेण्याची वेळ होती. सावध चित्ताने सगळं काम करायची वेळ होती. आणि हे सगळं सावधतेने काम करणारी एक व्यक्ती होती ती म्हणजे सोमा. जे मी मागे सांगितलं की सोमा ही अशी एक होती की तिला खूप अवेअरनेस ज्याला आपण म्हणू किंवा ज्ञान किंवा विवेक हा भाग तिच्याकडे जास्त होता. आणि म्हणून त्यांनी चौघींमध्ये आपल्या कामाची विभागणी केली, वेळेची विभागणी केली. प्रत्येक दिवशी मातेचं दालन म्हणजे माता तिथे असो अथवा नसो त्यांनी अशा प्रकारे काम केलं होतं की दररोज तिचे जणू काय सीता माता तिथे आहेच अशा प्रकारे तिचे सकाळी तिचे वस्त्र काढून ठेवणं, तिचे दागिने काढून ठेवणं, तिचा कक्ष स्वच्छ करून ठेवणं,
तिला पूजा करण्यासाठी लागणारी फुलं त्या दिवशी कोणती असतील, किती असतील, कोणत्या रंगाची असतील, फुलांचं काम कोण करणार, इतक्या गोष्टी ह्याच्याबद्दल संबंध, ज्याला म्हणतो प्लॅनिंग, हे दिवसभराचं दिवसांदिवसाचं हे सोमा करून देत होती चौघींना. आणि चौघीही जणी सातत्याने अशा प्रकारे काम करत होत्या जणू काय त्यांनी आपल्या मातेचं अस्तित्व तिथे कायम ठेवण्याचं काम किंवा व्यवस्था केली होती. कैकेयी मातेचं जसं सांगितलं, मीनाक्षीला काम दिलेलं होतं आणि सुरुवातीला ही ताटं घेऊन, ती जेवणाची ताटं घेऊन जेव्हा दारात जायची तेव्हा कैकेयी मातेचा दरवाजा बंद असायचा तिच्या दालनाचा. आणि असं अनेक दिवस गेले की दरवाजा बंद असल्यामुळे ताटं तशीच्या तशी जेवणाची परत तशीच भरलेली असायची आणि मीनाक्षीला ते परत घेऊन यायला लागायचं. काही दिवसांनी असं जाणवलं की दरवाजा थोडासा उघडलेला आहे, ताटं थोडी आतमध्ये गेलेली आहे. परंतु हळूहळू जसं तिने धाडस केलं आणि ती आत जायला लागली तेव्हा तिच्या लक्षात आलं की संबंध जो कक्ष आहे, कैकेयी मातेचं जे दालन आहे ते प्रचंड अस्वच्छ झालेलं आहे. तिथले कपडे अतिशय घाण झालेले आहेत आणि या स्थितीमध्ये कैकेयी मातेची अवस्था सुद्धा अतिशय वेड्यासारखी, भ्रमिष्ट असल्यासारखी झाल्यामुळे तिच्या स्वतःच्या कपड्यांकडे तिचं लक्ष नव्हतं, तिच्या केसांकडे तिचं लक्ष नव्हतं. पूर्णपणे भ्रमिष्ट अवस्थेत असलेली ही व्यक्ती, अशा व्यक्तीला सामोरं कसं जायचं ही भीती मीनाक्षीला खूप होती. कारण की त्या त्यांच्या जवळ मीनाक्षीला येऊ देत नव्हत्या आणि त्यांच्या पहिल्या दासी पण येत नव्हत्या. तेव्हा अशा वेळेला एक दिवस अतिशय भीतीने त्या जेव्हा जवळ गेल्या तेव्हा कैकेयी माता तिच्या अंगावर ओरडल्या आणि म्हणून त्यांनी शेवटी त्या अग्नीजवळ गेली. मीनाक्षी, सीतेने जो अग्नी दिला होता, आणि सांगितलं की मी खरं तर सीतामातेची इच्छा पूर्ण करतेय, पण मला हे होऊ जात नाहीये, केलं जात नाही माझ्याकडून हे काम नीट. तेव्हा सोमा असं म्हणाले की तू व्यवस्थित काम करते आहेस, त्याची तू काळजी करू नको. तेव्हा मीनाक्षी असं म्हणाले की पण त्या अधम बाईकडे, ती जी नीच आहे, तिच्याकडे मी कसं काय जाऊ, तिचं पूर्ण ती विषाणी भरलेली आहे आणि सीतादेवीने तर मला तिचं काम, तिची सेवा करायला दिलेली आहे, हे मी का करू. तेव्हा सोमाने असं उत्तर दिलं की ती विषाणी भरली आहे म्हणूनच तिचं सेवा करायची आहे. कारण तिच्यामध्ये जे विष आहे त्या विषापासूनच तिची सुटका करायची आहे आणि ही सुटका केवळ प्रेमाने शक्य आहे. हा केवढी मोठी चॅलेंज आहे की माहिती आहे ही बाई पूर्ण विषाने भरली आहे, पण तिला त्यातून बाहेर काढायचंय. ही जबाबदारी पूर्णतः मीनाक्षीला मिळालेली होती आणि सोमानी हा विश्वास दिला की तू तू ते करू शकतेस, म्हणून सीता मातेने तुला हे काम दिलेलं आहे. आणि म्हणून अशा रीतीने हळूहळू अनेक अडथळे पार करत करत हळूहळू तिला कॉन्फिडन्स देत, कैकेयी मातेला कॉन्फिडन्स देत सोमानी मग ते दालन स्वच्छ करायला सुरुवात केली, तिथली वस्त्र स्वच्छ करायला सुरुवात केली आणि मग कैकेयी माता हळूहळू भानावर यायला सुरुवात झाली. दरम्यान दशरथ राजाचा मृत्यू झाला. भरत परत आला, तो गावाला, तो त्याच्या मामाकडे गेला होता आणि त्याला जेव्हा कळालं की हे असं घडलेलं आहे तेव्हा तो रामाला परत आणायला गेला. तेव्हा सगळ्यांना विश्वास होता की आता भरत गेला म्हणजे नक्कीच राम, सीता आणि लक्ष्मण यांना घेऊन तो परत येईल. परंतु तो येऊ शकला नाही त्यांना घेऊन. येताना त्यांनी फक्त रामाच्या पादुका बरोबर आणल्या आणि यावेळेला सगळे दुःखी झाले, पण सोमाच्या चेहऱ्यावरती आनंद होता. आणि मग मीनाक्षीने असं म्हणाले की तू एवढी आनंदी कशी काय, जर आपली माता आली नाही, राजा राम आले नाही आणि ह्याचा तुला आनंद काय होतोय, हे कसला आनंद तुझ्या चेहऱ्यावर दिसतोय. तेव्हा सोमानी हे उत्तर तिला दिलं की माता म्हणाली होती की अयोध्येला कमकुवत करू पाहणाऱ्या शक्तीपासून राज्याचं रक्षण करण्यासाठी श्रीराम चाललेले आहेत किंवा मला पण त्याच्यामुळे जायचं आहे आणि म्हणून हा मार्ग काढण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत. म्हणजे थोडक्यात जर हे परत आले असते तर जे राज्याचा दूरदृष्टीने जर विचार केला तर हे संरक्षण करू शकले असते का, तर नाही. आणि म्हणून जसं सीतामातेनी ज्योती स्वरूपामध्ये आपली एक आठवण किंवा आपलं एक चिन्ह ठेवलं, तसंच श्रीरामांनी सुद्धा पादुका स्वरूपामध्ये भरताकडे स्वतःचं अस्तित्व जाणवण्यासाठी म्हणून पुन्हा ते पादुका दिल्यात. म्हणजे दोघंही जरी शरीर रूपाने जरी नसले तरी अयोध्येमध्ये दोघेही जण आपलं अस्तित्वाच्या खुणा ठेवून गेलेले होते. तर ही सर्व दिनचर्या ह्या सगळ्या चौघी सेविका पाळायच्या आणि हे करत असताना त्या सातत्याने जणू समोर सीतामाता आहे या विचारांनी समजूनच त्या सतत तिच्याशी सगळं बोलायच्या. ज्या काही गोष्टी घडतायत, ज्या घडल्या, ज्या त्यांच्या समोर होत आहेत ते त्यांना माहिती आहे. तर जसं काही गोष्टी सीतामातेशी करतात अशा प्रकारेच
त्या तिच्याशी सातत्याने तिच्याशी बोलत होत्या आणि मातेकडून ज्योतीद्वारे सतत संदेश येत होता. पण ह्या तिघींना वाटायचं की फक्त सोमालाच हा संदेश येतोय, आम्हाला काही हा संदेश येत नाहीये. तेव्हा सोमा म्हणाली की माता म्हणाली होती की अग्निदेव तिचे संदेश पोहोचवण्यासाठी आपल्यापर्यंत काम करतायत, तर तो प्रश्नच येत नाही. हा संदेश सगळ्यांसाठीच आहे, पण तुम्ही तुमचं मन शांत ठेवत नाही आणि म्हणून तुमच्याकडे हा संदेश येत नाही. हा मेसेज सगळ्यांसाठी आहे, आपल्या सगळ्यांसाठी. म्हणजे इटर्नल किंवा कॉस्मिक एनर्जी किंवा ब्रह्मांडीय ऊर्जा, हे संदेश सगळ्यांपर्यंत येतात. असं काही कोणी स्पेशल या जगात या निसर्गात कोणीच नाहीये. प्रत्येकापर्यंत या सगळ्या गोष्टी येतात. मुद्दा हा आहे की आपलं इनकमिंग आपण बंद ठेवलेलं आहे. बंद नाहीये. आपण फक्त आउटगोईंगच करतो सारखं. म्हणजे हेच तक्रारी कर, आपल्या गुरूंना सांग, त्यांच्याशी भांड, माझ्याच नशिबात हे काय आहे, किंवा माझं हे होऊ द्यात, मग मी पेढे वाहीन, बर्फी वाहीन, मी उपास करेन, मग मी एवढं चालेन, मग एवढ्या प्रदक्षिणा करेल. ह्या सगळ्या गोष्टी ह्या कुठेही कुणालाही नको आहेत. कुठल्या गुरूंना, उच्च ऊर्जेला हे काही नको आहे. पण ह्या सगळ्यांचं कम्युनिकेशन आपल्या प्रत्येकाशी होत असतं. पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो पूर्णपणे, कारण आपल्याला सगळं रेडीमेड हवं असतं आणि ते रेडीमेड आपल्याला असं खरं पाहायचं कधीच मिळत नाही. फक्त ते आपल्या मनाला आपण असंच फसवत असतो. एक दिवस काही काळ झाल्यानंतर मग रोहनाची बहीण ज्योती, रोहनाची दासी होती सेविका, तिची बहीण आजारी पडली मिथिलेमध्ये, असं तिला कळालं आणि मग ती रडायला लागली आणि मग ती म्हटली की आता मला परत जायची इच्छा होती आहे. आणि मग कौसल्या मातेशी बोलून तिला परत मिथिलेला पाठवण्यात आलं. 2 वर्षानंतर उषा जी दुसरी सेविका होती, ती अचानक आजारी पडली आणि ती पण गेली, तिचा मृत्यू झाला. हळूहळू मीनाक्षी आणि सोमा या दोघीच जणी सेविका म्हणून तिथे काम करायला लागल्या. पण पुढे पुढे असं झालं की सोमाचं पण वय आता हळूहळू व्हायला लागलेलं होतं. तिला थकावट वाटत होती आणि एक दिवस ती पहाटे आपल्या कक्षातून बाहेर येताना पहाटेच ती घसरून पडली. तिची दृष्टी पण हळूहळू कमी झालेली होती आणि मग अशा वेळेला सोमाने तिला एक वनस्पती उगाळून तिचं रस काढून औषध दिलं आणि मग एक 8 दिवसामध्ये तिचं डोळे पुन्हा नीट झाले, तिची दृष्टी नीट झाली. तेव्हा सोमाला मीनाक्षीने विचारलं की तुला ही वनस्पती कशी काय कळली? तेव्हा सोमा म्हणाली, मला सीता मातेने सांगितलं की ही वनस्पती शोध, अमुक अमुक ठिकाणून घे आणि ह्याचं औषध करून तू मीनाक्षीला दे. कनेक्शन कुठूनही कुठेही होऊ शकतं. अंतर हे फार महत्वाचं नसतं. आपण त्या व्यक्तीला, त्या शक्तीला किती कनेक्ट असतो त्याच्यावर आपल्याला सगळी उत्तरं मिळत असतात. म्हणजे हा नियम पण आजही तेवढाच सत्य आहे आणि चालू आहे. तेव्हा अग्नीचं काम कसं सांभाळायचं असा सोमाला प्रश्न होता की आता मी एकटीच मीनाक्षी कसं करणार, कारण मी तर आता अधू झालीये, मी तर म्हातारी झालीये, आता माझे डोळे पण फारसे नीट चालत नाहीयेत, तर हे सगळं एकटी मीनाक्षी कशी करेल, सोमा कशी करेल? तेव्हा सोमाने सांगितलं की अग्नीला खरोखर आपल्या मंत्रांची गरज नाहीये. मातेने तसं केलं कारण ज्याच्यामुळे आपल्याला असं वाटेल, आपल्याला हा विश्वास येईल की आपण त्याच्याशी जोडलो गेलेलो आहे. म्हणजे ही फक्त क्रिया आहे. पण मनाने जर जोडलो तर आपल्याला वरच्या क्रियांची तशी पाहिलं तर काही गरज नाहीये. हे माझं वाक्य आहे, सोमाचं नाहीये किंवा मीनाक्षीचं पण वाक्य नाहीये. तर सांगण्याचा मतितार्थ हा की ही एक वरची गोष्ट आहे की वरवरची की क्रिया आपल्याला लागते करायला आणि मग आपल्याला तो हळूहळू बिलीफ यायला लागतो की हा आता मी हे दिवे लावले ना, मग आता हे इथपर्यंत होईल, मग मी देवाशी जोडली जाईल किंवा अजून काही गोष्टी. तसं ह्या मंत्रांची किंवा या गोष्टींची एक ठराविक पातळीपर्यंत गरज असते, नो डाऊट. पण त्याच्यानंतर जसं जशी आपली ऊर्जा वाढत जाते, जसं जसं आपण त्या ब्रह्मांडीय ऊर्जेला कनेक्ट होत जातो, तेव्हा ह्या वरकरणी असलेल्या इतर गोष्टींची आपल्याला एक ठराविक टप्प्यानंतर गरज राहत नाही. हे सांगण्याचा हा इथे हेतू होता. एक दिवस हळूहळू सोमाला मीनाक्षीला असं वाटायला लागलं की आता आपण आपले काही दिवस फार राहिलेले नाहीयेत आणि आता आपण मग अशा स्थितीत सीता मातेला कसं भेटणार, कारण अजून 7 वर्ष आहेत सीता मातेला यायला परत, आणि तोपर्यंत मी जिवंत राहील का नाही माहित नाही, माझं शरीर तोपर्यंत साथ देईल का नाही मला माहित नाही. आणि अशा वेळेला सोमाने एक दिवस तिला सांगितलं की आपण उद्या पहाटे नदी किनाऱ्यावर जाऊयात. आणि नदीला सकाळी त्या भेटायला गेल्या, जिथे तिने पाहिलं की अयोध्येतल्या काही स्त्रिया तिथे, ज्या ठिकाणी सीता पहिल्या दिवशी जेव्हा लग्न होऊन पहिल्यांदा अयोध्येत आली होती, तेव्हा तिने गुपचूप राजवाड्यातून ती सगळ्यांबरोबर या सेविकांबरोबर गेली होती. त्या ठिकाणी नेमकं त्याच ठिकाणी
अयोध्येतल्या काही स्त्रिया मंत्र म्हणत होत्या, गाणी म्हणत होत्या. आणि तेव्हा मीनाक्षीने सोमाला विचारलं की ह्या इथे काय करतायत. तेव्हा सोमा म्हणाली की आपल्या राजकन्येला किंवा आपली जी राणी आहे अयोध्येची ह्यांच्या तिच्या सुरक्षिततेसाठी आणि तिच्या काळजीसाठी म्हणून, तिला प्रेम आणि आशीर्वाद पाठवण्यासाठी म्हणून आणि तिची संरक्षण व्हावं यासाठी म्हणून या सगळ्या जणी तिच्यासाठी गाणी म्हणतायत, मंत्र म्हणतायत, पूजा पूजा करतायत. पूजा करणं म्हणण्यापेक्षा तिची काळजी घेण्यासाठी किंवा तिला प्रेम पाठवत आहेत, तिचं संरक्षण व्हावं म्हणून देवाकडे प्रार्थना करतायत. आणि हे पाहून मीनाक्षी म्हणाली हा केवढा मोठा कोइन्सिडन्स आहे की इथेच माता आली होती आणि इथूनच तिने आपल्या सगळ्यांना नदीशी ती बोलली, आपण सगळे एकमेकांबरोबर ह्या ठिकाणीच होतो. तेव्हा सोमा म्हणले हा कोइन्सिडन्स नाहीये, मातेला खूप मोठी दूरदृष्टी होती आणि म्हणून तिला तिची प्रार्थना, त्या सगळ्यांची प्रार्थना तिच्यापर्यंत पोहोचावी आणि तिचे आशीर्वाद आणि प्रेम ह्या बायकांपर्यंत पोहोचावे अशी जागा तिने निवडली होती. आणि म्हणून त्या जागेवरती ह्या सगळ्या बायका, ह्या सगळ्या स्त्रिया तिथूनच सीतेसाठी प्रार्थना करू लागलेल्या होत्या. सो ह्या गोष्टी आपल्याला खूप सहज काही उच्च जे आत्मे आहेत किंवा काही ग्रेट लोक आहेत की ज्यांचं असं वाटतं की खूप सहज वागतायत, सहज बोलतायत, पण त्यांच्या प्रत्येक ऍक्शन मध्ये, त्यांच्या प्रत्येक बोलण्यात, प्रत्येक शब्दात काहीतरी महत्व त्याला असतं, त्याला वजन असतं. सो हळूहळू मग मीनाक्षीचं पुढं शरीर क्षीण होत चाललं होतं आणि तिला सतत ही विवंचना होती की आता सीतामाता मला कशी भेटेल, कुठे भेटेल, आता किती वर्ष आहेत अजून, एवढं शरीर माझं राहणार नाही. आणि सातत्याने ती ही प्रार्थना करत होती. तेव्हा त्यावेळेला मग त्या स्त्रिया ज्या निघून गेल्या, ज्या प्रार्थना करत होत्या त्या निघून गेल्या आणि तेव्हा ती एकटी तिकडे होती. आणि एकटी असल्यानंतर तिला असं लक्षात आलं, ती पुढे पाण्यात उतरली. पाण्यात उतरल्यानंतर तिला सगळं मागचं आठवलं, सीतेबरोबर तिने कसे दिवस घालवले, त्यांनी किती छान मजा केली, किती सुंदर ते क्षण होते, सीतेने किती छान प्रेम दिलं होतं. आणि हे सगळं आठवून तिच्या डोळ्यात प्रचंड अश्रूच्या धारा व्हायला लागल्या. आणि ती असं म्हणाली की सीता माता, मी तुझं आता जेव्हा तू परत येशील तेव्हा मी तुझं स्वागत कसं करीन, मला नाही करता येणार कारण तेव्हा मी नसणार आहे. आणि हे विचाराने तिला खूप भरून आलं आणि त्यावेळेला तिला एक हळूच वाऱ्याची झुळूक जवळून गेली आणि असा एक अस्पष्ट आवाज आला की मी पुन्हा भेटेन असं तुला वचन दिलं होतं आणि मग तू असा कसा विचार करत. तिला वाटलं की हे माझ्या मनातून आवाज येतोय का खरोखरच आवाज येतोय कुणाचा. तिने मागे वळून पाहिलं तेव्हा तिला असं दिसलं की नदीच्या काठावरती सीतामाता उभी होती. आणि सीतामाता उभी पाहिल्यानंतर तिला इतका मोठा आश्चर्याचा आणि आनंदाचा तो धक्का बसला. तिला उठवे ना, कारण तिचं वय पण वाढलेलं होतं, ते तिला ते पटकन उठेना. तेव्हा सीतामाता पुढे आली आणि तिने तिला धरून तिच्यावरती, तिच्या अंगावरती शाल घातली कारण थंडी खूप होती आणि पाणी तिच्या कपड्यांवरती, कारण ती खाली बसली होती ती नदीमध्ये, त्यामुळे ओली झाली होती. आणि सीतामातेने आपली शाल, जी तिच्या अंगावर जी शाल होती सीतामातेच्या, तिने मीनाक्षीच्या अंगावरती शाल घातली आणि तिला धरून तिला उभं केलं आणि तिने ती बाहेर काठापर्यंत तिला घेऊन आली. ह्याच्यानंतर तिने सांगितलं की माझं तुझ्यावर प्रेम नेहमीच आहे, तुझ्यावरच नाही सगळ्यांवरच प्रेम आहे आणि मी सतत तुझ्या सोबत आहे. केवळ हे शरीरच तुझ्याबरोबर असणार आहे असं नाही, हे शरीर मी तुझ्याबरोबर सातत्याने असणार आहे, अनंत काळापर्यंत मी तुझ्यासोबत असणार आहे, सर्व काळ तुझ्यासोबत असणार आहे. आणि तेव्हा मीनाक्षीने असं मागितलं की मला आयुष्यभर मी जेव्हा असेल मला सतत तुझी सेवा करायचा मला संधी हवी आहे. आणि ही मागणारी मीनाक्षी पण ग्रेट आणि आशीर्वाद देणारी आणि प्रेम करणारी सीता पण ग्रेट, म्हणजे दोघींमध्ये कोणीच मी कमी किंवा जास्त असं म्हणणार नाही. आणि अशा वेळेला मीनाक्षी त्यानंतर महालाकडे परत आली आणि तिची शाल अंगावरची बघून सोमा तिला म्हणाली की सीतामातेची शाल तू कशी काय अंगावर घातलीस. तेव्हा ती म्हणाली की ही सीतामातेने माझ्या अंगावर घातलीये, तू बघ, आपण काल जे आजच्यासाठी सीतेसाठी जे कपडे किंवा वस्त्र काढून ठेवली होती ती तिथे नाहीये. आणि जेव्हा तिने ते सगळं बघितलं तेव्हा सीतामातेचे तिथे जे वस्त्र त्यांनी काढून ठेवले होते त्या वस्त्रांचा काठ ओले झाले होते पाण्यांनी. आणि मग सोमाला विश्वास बसला की हो खरंच आहे, सीतामाता स्वतः तुला भेटायला आली होती, त्याच्यावरती मला विश्वास बसतो आहे. म्हणजे सीता ही फक्त प्रेमासाठी आली होती, असं म्हणूयात की
प्रेम म्हणण्यापेक्षा ती स्वतःच प्रेम होती. प्रेम आहे, होती हा शब्द पण चुकीचा आहे म्हणायला. ते फक्त माणसांना नाही तर प्राण्यांवर प्रेम करत होती, वनस्पतींवर प्रेम करत होती आणि कुणामध्येही कधीच तिने भेदभाव केला नाही. आणि म्हणून मातेचा जन्म हा प्रेम जागृत करण्यासाठी आहे. जे प्रेम, हे वाक्य खूपच सुंदर आहे. जे प्रेम स्वर्गीय लोकांमध्ये पाझरत आहे, ते प्रेम पृथ्वीवर जागृत करण्यासाठी आणि जीवनातील प्रत्येक क्षणात हे दाखवण्यासाठी सीता इथे आली होती. म्हणजे आपण आपल्या सायंटिफिक भाषेत बोलूयात की वरच्या डायमेन्शनला फक्त प्रेम आहे. म्हणजे हार्ट चक्र जेव्हा तुमचं पूर्ण ओपन असेल, जेव्हा प्रेमच प्रेम तुम्हाला जाणवत असेल, दुसरे कुठल्याही निगेटिव्ह कुठल्या गोष्टी नसतील आपल्या मध्ये, तेव्हा आपण त्या नेक्स्ट डायमेन्शनला जातो. वरचं लोक म्हणजे काय? वरचं लोक म्हणजे अजून कुठला स्वर्ग आहे, नरक आहे असं नाहीये. तर सगळं इथेच आहे, याच मितीमध्ये सगळ्या या गोष्टी इथेच आहे. फक्त आपल्यामधला बदल झाला की आपण डायमेन्शन चेंज करतो. आपल्याला शरीर बदलायची काही गरज आहे असं नाहीये. या जन्मातच आपण ते डायमेन्शन चेंज करू शकतो. फक्त ही भाषा सांगण्याची ही अशी आहे. सो थोडक्यात काय की जिकडे प्रेम आहे तिथं देवी देवता आहेत. जिथे प्रेम आहे, देवी देवतांना भेटायचं, आपल्याला त्या लेवलला जायचं असेल तर आपण फक्त प्रेम हे एकमेव चक्रावरतीच आपण काम करू शकतो किंवा आपण ते बनायचं आहे. हा आपला पुढचा टप्पा आहे असं मी म्हणेन. तेव्हा मीनाक्षी असं म्हणाली सोमाला की सोमा, तू मातेशी वाट बघशील कारण आता मी तर काही राहणार नाही. तेव्हा सोमाचं उत्तर फार सुंदर आहे. ती म्हणते की मी मातेची वाट कधीच बघत नाही, कारण माता मला सोडून कधीच गेली नाही. हे हे समजण्यासाठी ना जितकं अजून तुम्ही काय म्हणतात त्याला डीप 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 जितकं समजेल ना आपल्याला, तितकं अजून ते गहीवरून येतं की खरंच आपण फक्त फिजिकल लेवलला ती गेली एवढं म्हणतो, शरीर रूपाने ती गेली असं म्हणतो, पण तिच्या अस्तित्वाच्या सगळ्या खुणा, सगळ्या भावना, सगळे विचार, सगळं स्पंदन, सगळं काही 24 तास सोमा अनुभवत होती. तेव्हा ती कशी म्हणेल की माता सोडून गेली? ती आहेच तिच्या बरोबर. आणि तसंच आपण ज्यांना गुरु समजतो, जे आपण मानतो, जे आपले सद्गुरू आहेत, जे आपल्याला मास्टर्स म्हणूयात किंवा जे कोणी ज्यांना आपण मानतो, ज्या ऊर्जेला मानतो, त्या ऊर्जेला आपण टेम्पररी मानतो का हा प्रश्न आहे आपला. म्हणजे माझ्या मुलाला चांगले मार्क मिळायला पाहिजे, मग त्यांची सेवा करा. माझ्या मुलाचं लग्न व्हायला पाहिजे, मग मी हे करा. म्हणजे हे 24 तासाचं अस्तित्व जाणवायची ताकद आपल्यामध्ये असूनही आपण मात्र त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतो. ही दास्य भावना ही सोमाकडे आहे की 24 तास तिला ती जाणीव आहे मरेपर्यंत की माता माझ्या बरोबर आहेच, ती कुठेच गेलेली नाहीये. ज्या क्षणी मला हवी तिथे आहेच माझ्या बरोबर. ह्याच्यानंतरचं शेवटचं जे ही जेव्हा जाते त्याच्यानंतर ही मीनाक्षीचा मृत्यू होतो. त्यानंतर एक खूप महत्वाचं पॅरेग्राफ लिहिला गेलाय या पुस्तकात. ह्या पुस्तकाचं ते शब्द असे आहेत की जीवन संपते, आठवणी कधीच मृत्यू पावत नाही. इथे आठवणी शब्दाचा अर्थ मी असा घेतलाय की मेमरीज म्हणजे जे आपल्या सोलवरती म्हणजे आत्म्यावरती जे इम्प्रिंट्स राहिलेले आहेत, त्या मेमरीज त्या कधीच मृत्यू पावत नाहीत, वाहून जात नाहीत. आत्म्याला त्याच्या पूर्व जागृत अवस्थेच्या प्रवासात मदत करण्यासाठी बोलावे मनाच्या समुद्राच्या म्हणजे आपल्याला जर आठवत असेल तर आपण तुम्ही प्रत्येक जणच, आपण सगळेच जण अशा अनेक स्वभाव आपले आहेत किंवा अशा काही चांगल्या किंवा वाईट गोष्टी विचार आहेत आपल्या मनामध्ये की त्याला खरं आयुष्यात असं काही घडलं नाहीये, पण तरी एखाद्या गोष्टीची भीती वाटते, एखादी गोष्ट खूप आवडते, तर कधी संस्कार झाला नाहीये. तसं मी माझं सांगेन की माझ्या घरामध्ये माझे आई वडील कधी ध्यान करत नव्हते. माझ्या घरात ध्यानाचा असा कधी विचार कधी कोणी केला नाही, तरी मला लहानपणापासून ध्यान करावं असं वाटायचं. म्हणजे याचा अर्थ की कुठल्या जन्मामध्ये मी ते केलेलं आहे म्हणून ते मला असं वाटतं. मला पाण्याची प्रचंड भीती वाटायची. मला पाण्यात डोकं असं बुडल्यानंतर असं वाटायचं मी मरून जाणार आहे. पण तेव्हा ते मी पाणी असं खाली मी कधीच डोकं बुडवायचे नाही. पण जेव्हा मला ते रिअलायझेशन झालं, एक जन्म असा दिसला की जिथे मला कळलं की मी कशामुळे तो मृत्यू झाला होता. ज्या क्षणी ते कळलं त्या क्षणापासून ती भीती गेली. सो अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्याकडे ऑलरेडी असतात. ते या जन्मातच त्याचा अनुभव यायला पाहिजे किंवा एखादी घटना घडली म्हणून त्याचा इम्पॅक्ट झाला असं नाहीये. तर त्या अनेक जन्मजन्मींचे ह्या स्मृती ज्या आहेत त्या आपल्या मनपटलावरती किंवा आपल्या सोल लेवलला, आत्माच्या पातळीवरती त्या आपल्याबरोबर कॅरी होतात.
आणि म्हणून आपल्याला ज्या ध्यानातून किंवा ही पुस्तकं वाचून, पुस्तकाचं विश्लेषण, चर्चा, आपले अनुभव शेअर करणं एकमेकांबरोबर, ह्या गोष्टीद्वारे काय होणार आहे, तर ह्या गोष्टीद्वारे आपल्याला नको असलेले जे स्मृतींचे जे गोष्टी आहेत आपल्यावरती, ज्या मनपटलावर जे नको आहेत, आपल्याला ते कॅरी नाही करायचे, त्या सगळ्या आपल्याला सोडायच्या असतील, त्या डिलीट करायच्या असतील, तर ह्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत. ध्यान आणि ज्ञान या दोन गोष्टी खूप खूप महत्वाच्या आहेत. ध्यानाने आपलं आरएनए, डीएनए दोन्हीमध्ये चेंज होतात. स्वभावामध्ये गोष्टी बदलतात ध्यान आणि ज्ञानाने. ज्ञान कुठून मिळणार? तर पुस्तक वाचणे, चर्चा करणे, आपला अनुभव दुसऱ्यांना सांगणे. आपला दुसऱ्यांना जेव्हा आपण सांगतो, तेव्हा नवीन अनुभवासाठी आपला आत्मा तयार झालेला असतो. तुम्हाला मी एक ग्लास सरबत दिलं, तुम्हाला जर ते आवडलं, तुम्ही ते मोकळं केलं ग्लास, तर मी दुसरं सरबत पुन्हा ग्लासभर देईल ना अजून. पण तुम्ही म्हटलं नाही छान आहे, पण तसाच ठेवला ग्लास, तर नवीन मिळेल का? नाही मिळणार. तसं आपले अनुभव जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना सांगता, शेअर करता, त्या व्यक्तीला सुद्धा कदाचित असं असू शकतं की अनेक जन्मांपासून एका प्रश्नापाशी ती व्यक्ती अडकली असेल. तुमच्या एका मिनिटाच्या अनुभवाच्या शेअरिंगमुळे त्या व्यक्तीचा तो प्रश्न एका क्षणात सुटलेला असू शकतो आणि तिथून ती व्यक्ती जिथे अडकली तिथून ती पुढे जाऊ शकते. तिची जर्नी जेव्हा ती पुढे जाते, ती जर्नी पुढे गेल्यामुळे तुम्हाला त्याची मदत मिळते. कारण तुमच्या एका छोट्याशा पण अतिशय महत्वाच्या ऍक्शनमुळे कुणातरी भलं झालेलं आहे. आणि निसर्गामध्ये जेव्हा आपल्या हातून भलं होतं किंवा काहीही होतं, त्याच्या अनेक पटीची फळं आपल्याला मिळतात. कारण बघा ना, एक एक बी आपण जमिनीत लावतो, त्याची किती कणसांमध्ये किती बिया येतात तयार. ज्वारीचा कणीस असेल, बाजरीचा असेल, कशाचाही म्हणजे कुठली फळं पण म्हणू शकतो. एक बी लावतो, त्याच्या किती पट्टीत आपल्याला फळं मिळतात. कर्माचं पण तेच आहे. तुम्ही चांगलं करा, अनेक पटीत परत मिळतील. वाईट करा, अनेक पटीत मिळतील. सेम हा बेसिक नियम जर डोक्यात ठेवला ना, तर खूप सोपं आहे गोष्टी. तर अशा रीतीने आपल्याला असं दिसेल की हा जो महत्वाचा पॅरेग्राफ, ज्या पॅरेग्राफ वरती पुढचं पुन्हा मीनाक्षीचा पुढच्या जन्मामध्ये सुद्धा अनेक घटना आहेत की ज्या आपल्याला दिसतात की तिच्या आयुष्यामध्ये हे संस्कार जे तिने या जन्मात तिच्यावरती परिणाम केलेले होते, त्या संस्काराचे परिणाम तिला दुसऱ्या जन्मात पण सामोरं तिला त्यासाठी जावं लागलं. दुसऱ्या जन्मामध्ये पुन्हा तिचा जन्म प्राचीन अयोध्येमध्ये झाला. यामध्ये तिचे वडील क्षत्रिय होते, आई घरामध्ये राहणारी अशी, आणि तिला दोन मोठे भाऊ होते, वयाने मोठे होते, त्याच्यामुळे त्यांचं लवकर लग्न झालं होतं. आणि वडील हे राजवाड्यामध्ये प्रशासकीय कामामध्ये असल्यामुळे हिचा जास्त ओढा आणि जास्त वेळ ती राहणं तिच्या आईकडेच ती होती. त्याच्यामुळे आई बरोबरच तिचं जास्त कोऑर्डिनेशन किंवा आवड तिला आई बरोबर राहण्याची जास्त होती. त्यावेळेला श्रीराम पण होते. जेव्हा अनुसूया जन्मलीचं नाव आता या जन्मातला अनुसूया, तिचा जन्म जेव्हा झाला तेव्हा श्रीराम राज्य करत होते. 6 वर्षानंतर मग त्यांचं पण निधन झालं. त्यावेळेला अनुसूयाला मुलींसाठी जे स्थापन झालेलं गुरुकुलमध्ये तिने शिक्षण घ्यायला सुरुवात केली. मुलींसाठी गुरुकुल असावं हा अट्टाहास सीतामातेचा होता. सीतामातेच्या पुढाकारामुळे मुलींसाठी हे गुरुकुल सुरू झालं. आणि यामध्ये श्रीरामांकडे जे विशेष गुण होते, विनयशीलता, भक्ती आणि सेवा, या गोष्टी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिकवण्याचा आग्रह या गुरुकुलमध्ये केला जात होता. एक दिवस त्या गुरुकुलमध्ये शिक्षकांनी राम आणि सीता यांची गोष्ट सांगायला सुरुवात केली. आणि त्यावेळेला त्यांनी सांगता सांगता असे सांगून गेले की रावणाने सीतेला बंदी बनवलं. आणि तेव्हा अचानकपणे अनुसूया ओरडली, नाही, हे सत्य नाहीये. तेव्हा त्यांनी अनेक वेळा समजून सांगितलं, पण ती म्हटली की नाही, हे मला माहितीये की हे सत्य नाहीये. पहा, ह्या सगळ्या आठवणी किंवा स्मृतींचे परिणाम, की तिला हे माहित नाही कारण तिला कोणी सांगितलंच नाही या जन्मात गोष्ट. पण तिला आतून ते माहितीये की हे खोटं बोलतायत. कसं बोलतात खोटं हे मी सांगू शकत नाही, पण हे खोटं आहे हे तिला ठामपणे माहितीये या जन्मामध्ये. आणि एवढा त्याचा परिणाम झाला की तिने गुरुकुलमध्ये जायला पुन्हा बंद केलं. तिचं शिक्षण तिने थांबवलं. तिथे असंही चर्चा झाली की महाराणी सीतेला रावणाने पळून नेलं, तिचं अपहरण झालं. तेव्हा तिचं असं म्हणणं की हे म्हणणं म्हणजे सीतेची प्रतारणा करण्यासारखं आहे, तिच्या क्षमतांना कमीपणा आणण्यासारखं आहे. जी व्यक्ती धैर्याने अरण्यात जात होती, 14 वर्ष स्वतःचं संरक्षण करत होती,
तिच्या स्वतःच्याकडे एवढ्या मोठ्या शक्ती होत्या आणि महाराज राम असताना हे असं सगळं ते होऊ देतील का? तेव्हा हे सीतेचं अपहरण झालं हे वाक्य पूर्णतः चुकीचं आहे. तर हा प्रसंग तिच्या आयुष्यातला खूप काही बदल करणारा असा प्रसंग आला होता. दुसरा प्रसंग असाच आहे की एकदा तिच्या घरामध्ये सेविका जात होती आणि तिच्या हातात अन्नाचं ताट होतं आणि पायात पाय अडकून ती सेविका पडली, त्यामुळे अन्न पण जमिनीवर पडलं. तर अशा वेळेला ही धावून गेली आणि तिने ते सगळं फरशी ते जमीन आहे ती स्वच्छ करायचा प्रयत्न केला. पहा, ते मागच्या जन्मातला जो इम्प्रिंट आहे की स्वच्छतेचा विचार, कुठली गोष्ट कमी किंवा जास्त नाहीये, कुठलं काम छोटं किंवा मोठं नाही, हे अंगभूत तिच्या डीएनए मध्ये आलेलं आहे. पण हे करताना तिला लाज वाटली नाही. तिला असं वाटलं नाही माझ्याकडे नोकर आहेत ते करतील. नाही. तेव्हा तिच्या वडिलांना मात्र ह्याचा राग आला, की "तू का करतेस हे काम? आपल्याकडे कामाला मुली आहेत ना, दासी आहेत ना, तू का करतेस?" तेव्हा तिला हे कळेना, की हे असं का म्हणतायत. तर हे कॅरी केलेले डीएनएचे भाग आहेत. हळू-हळू अनुसयाचं लग्नाचं वय झालं. वडील मुलं बघायला लागले आणि त्यांना त्यांच्या एका परिचितांचा एक मुलगा पसंत पडला. पण यावेळेला पुन्हा एकदा तिच्या मनातून एक उद्रेक भावनांचा आला, मला लग्न करायचं नाही. इतकं स्ट्रॉंगली तिचा हा विचार आलेला. तिने पूर्णपणे नकार दिला, की मी लग्न करणार नाही. तेव्हा इतकी ती रडायला तिने सुरुवात केली. अनेक पद्धतीने तिला समजावून सांगितलं. पण ती ऐकायला तयार नव्हती. शेवटी वडिलांनी आणि आईनी तिला अगदी विश्वासात घेऊन विचारलं, की "तुला असं का वाटतं, की लग्न नाही करायचं?" तेव्हा तिने सांगितलं, की "कारण मी लग्न केलं तर मी मरून जाईन किंवा माझी मुलं मरतील." हा सुद्धा मागच्या जन्मातल्या स्मृतींचा परिणाम. हा तिचा कंटिन्यू झालेला होता. त्यामुळे असं तिच्यावरती असे आता हा विचार जो आहे किंवा हे जे तिचं वागणं आहे, हे समजणारं कोण असू शकतं? कोणीच नाही. आई-वडिलांना कसं कळणार, की तिच्या मनात हे विचार का चाललेत? हे कोणी सांगू शकत नाही. आणि त्याच्यासाठी म्हणून त्यांनी अनेक उपचार केले, औषधं केली, अनेक ऋषींना भेटले, पूजा घातल्या, ब्राह्मणांना भेटले, पण तिच्या मनातली भीती काही कमी होईना. शेवटी आईला कुठून तरी कळालं, की महाराणी सीतेची एक पूर्वीची सेविका आहे. ती जिवंत आहे. तिचं नाव सोमा आहे. आणि ती तिच्यामध्ये असे आजार बरं करण्याची शक्ती आहे, की तिला औषधं माहिती आहे. अर्थात तिचा आश्रम खूप लांब आहे. पण तिची शक्यता आहे, की आपली मुलगी तिथे बरी होऊ शकते. तिच्या मनातली ही जी भीती आहे, ती बरी होऊ शकते, कमी होऊ शकते, असा तिला विश्वास वाटला. आणि म्हणून मग वडिलांनी परवानगी दिली आणि त्यांनी तिच्या एवढ्या मोठा लांबचा प्रवास आईला आणि तिला पाठवायला त्यांनी परवानगी दिली. आणि अशा एका आश्रमामध्ये सोमा राहत होती. कुटीमध्ये राहत होती असं म्हणूयात. आणि त्याच्या जवळ एक मोठा आश्रम होता जिथे साधारणपणे साधू किंवा गुरु लोक असे राहणारे. तर हे ओळखीचे होते अनुसूयेच्या वडिलांच्या आणि त्यांच्या ओळखीने ती तिथेपर्यंत ती पोहोचली. तेव्हा त्या आश्रमाच्या प्रमुखांनी सांगितलं, की सोमा अतिशय म्हातारी झालेली आहे. परंतु तिला ती अनेक वेळा ध्यानामध्ये असते. तिचे डोळे सतत बऱ्याच वेळा बंद असतात. तेव्हा ती बऱ्याच वेळा मौनात असते. तेव्हा तिला जर वाटलं तर ती बोलेल, पण तुम्ही तिला नक्कीच भेटा. आणि अशा वेळेला ती एकच सांगते फक्त सोमा, की जेव्हा माझी माता मला घ्यायला येईल तेव्हाच मी माझा देह सोडणार आहे. हा विश्वास तिला पूर्ण आहे. तर या दरम्यान ह्या अशा पद्धतीने दरमजल करत ह्या तिथे पोहोचल्या. आणि मग त्या दुसऱ्या दिवशी सोमाकडे जाऊन त्या भेटल्या. ती एक सुंदर अशी एक वर्णन आहे. ते आता मी इथे सांगू शकणार नाही, कारण ते खूपच सुंदर वर्णन आहे. त्या कशा भेटल्या, सोमाचं वर्णन, ती कशी बसली, कशी बोलली, तिचं एकूण कसं स्थिती होती कपड्यांची, तिची स्वतःची, शरीराची. पण एवढं करूनही ती एक मात्र करायची. ती एक स्वतःचा एक वसा घेतला असं म्हणूयात, की ती आलेल्या प्रत्येकाला जेवल्याशिवाय सोडत नव्हती. कारण ती म्हटली, की सीता मातेने घालून दिलेलं हे मला काम आहे आणि हे काम मी माझा जोपर्यंत श्वास आहे, तोपर्यंत मी करणार. त्या तशाही स्थितीत ती प्रत्येकाला, आलेल्या प्रत्येकाला तिथं ती जेवण घालूनच पाठवत होती. आणि मग तिने आपले अनुभव सीता मातेबरोबरचे सांगायला सुरुवात केली. तर ती असं म्हणाली, की जेव्हा अग्नी पेटवला होता, अग्नीची ज्योत जेव्हा मातेने पेटवलेली, तेव्हा मला सगळं त्यातून दिसायचं. आणि मग त्यातून मी अनेक वेळा गोष्टी बघायची. जणू काही मातेने दरवाजा एक उघडा ठेवला होता आणि त्या श्रीराम आणि माता जिकडे-जिकडे जायच्या तिथं-तिथं मागे-मागे मला सगळं जाताना सगळा दिसायचा. त्यांचा प्रवास मला दिसायचा. ते कुणाला भेटतायत, ते काय बोलतायत, ह्या सगळ्या गोष्टी
मला दिसण्यासाठी जणू मातेने तो दरवाजा उघडा ठेवला होता आमच्यासाठी. हा सगळ्यांसाठीच उघडा होता, पण सोमानी ते पाहण्याचा जास्त छान प्रयत्न केला असं म्हणूयात, आणि तिला ते सगळं दिसलं. तेव्हा त्यांना पहिल्यांदा भेटले सीतामाता आणि रामाला, ते म्हणजे चित्रकूट वरती. ते होते महान ऋषी अत्री आणि त्यांच्या पत्नी ऋषी अनुसूया. आता अनुसूयांचं नाव अनुसूया काय, म्हणजे काल आपण एक उल्लेख केला नावाचा, तर जिला कुठलीही असूया नाही, जलसी नाही, ती अनुसूया. आणि तिच्या ह्या गुणांमुळे तिचे 3 देव तिच्यावरती प्रसन्न, जिचं दत्तगुरूंची आपल्याला जी गोष्ट माहितीये की त्यांची ती माता होती. तर ती केवळ फक्त एकनिष्ठ, म्हणजे तिला जेव्हा सोमानी विचारलं अनुसूयाला, तुझं नाव काय? तेव्हा ती म्हणाली, माझं नाव अनुसूया. तेव्हा सोमा म्हटली, अच्छा, महान ऋषी अत्रींची पत्नी महान ऋषी अनुसूया, हिचं नाव पण तेच, तिच्यावरून तुझं नाव ठेवलं का? तर तिची आई म्हणाली, नाही, ऋषी अत्रींची एकनिष्ठ पत्नी म्हणून तिचं नाव अनुसूया ठेवलं. तेव्हा सोमा म्हणाली की आता पूर्वी ती असंच होती, खरा अर्थ ती खरोखरच एक श्रेष्ठ अशी ऋषी होती, पण आता अयोध्येमध्ये तिला एकनिष्ठ पत्नी म्हणूनच ओळखलं जातं. पहा, तेवढ्यातल्या तेवढ्यात म्हणजे 30 वर्ष, 30-40 वर्षामध्ये आपण म्हणूयात एवढा फरक झाला. आपण 8-9 वर्षापूर्वीची गोष्ट रामायणाची आतापर्यंत कॅरी करतोय, त्याच्यात अनेक स्टोरीज ऍड झाल्यात. पण तिथल्या तिथे ऋषी अनुसूया ही एवढी मोठी श्रेष्ठ ऋषी होती, तिचं ज्ञान प्रचंड होतं, पूर्ण पृथ्वीसाठी तिने खूप मोठं काम केलं होतं. तिने मंदाकिनी नदीला पृथ्वीवरती आणलं होतं आणि देवतांचा आदर मिळावा असं मोठं काम तिने केलं होतं. अशा अनेक गोष्टी तिने पृथ्वीवर निर्माण केल्या की येणाऱ्या स्त्रियांना ती शक्ती मिळवू देत आणि ध्यानाने त्याने संपूर्ण पृथ्वीचं कल्याण व्हायला पाहिजे असं ज्ञान तिने इथल्या स्त्रियांना शिकवलं. तर अशी ही श्रेष्ठ अनुसूया, तिला नंतर फक्त ती अत्री ऋषींची पत्नी एवढंच ओळखलं जायला लागलं. ती किती दुर्दैवी गोष्ट आहे. तर हे गोष्ट अशी आहे की ती फक्त ज्ञानीच नव्हती, म्हणजे तिला विवेक ज्ञान होतं आणि प्रेम असं दोन्ही होतं. आणि जेव्हा चित्रकूट पर्वतावरती श्रीराम आणि सीता त्यांना भेटले, तेव्हा ऋषी अनुसूयेला पुढे काय घडणार आहे, रावणाबरोबर लंकेमध्ये सीतेला काय करावं लागणार आहे, ह्याचं पूर्व ज्ञान होतं. आणि म्हणून त्याची तयारी तिने त्यावेळेला सीतेकडून करून घेतली आणि तिला योग्य ते मंत्र दिले की ते कसं, त्याच्याकडे कसं बघायचं, ती शक्ती कशी मिळवायची, स्वतःचं संरक्षण कसं करायचं, या सगळ्याचा अभ्यास तिने सीतेला करून दिला. आणि म्हणून तिने सांगितलं सोमाला, जेव्हा विचारलं मीनाक्षी म्हणजे अनुसूयानी, की खरोखर काय झालं होतं, सीतेला खरंच रावणाने पळून नेलं होतं का? तेव्हा पुन्हा सोमानी सांगितलं की अनुसूया म्हणते ते बरोबर आहे, ती मातेची इच्छा होती म्हणून रावण तिला कैद करू शकला. कारण त्या असुर राज्यामध्ये, त्या गर्भामध्ये, त्या गाभ्यामध्ये, अंतर्भागामध्ये कोणीतरी एकाला शिरणं गरजेचंच होतं, आवश्यक होतं. आणि हे तीच करू शकत होती, म्हणजे माता सीता, आणि हे तिला माहिती होतं. आणि म्हणून तिने ती जबाबदारी स्वीकारली की हे फक्त मी करू शकते, मला माहिती आहे, आणि म्हणून मी ते करेन. आणि हा विचाराने तिने स्वतःहून रावणाकडे जाण्याची तयारी दर्शवली. आणि मग अनुसूयेला खूप आनंद झाला की मला जे आतून वाटत होतं ते अगदीच बरोबर होतं. आणि अशा रीतीने मग सोमाने तो दिवस संपला आणि मग त्यांच्यासाठी स्वयंपाक करून ते जेवून गेले. त्याच्यामध्ये त्यांनी ही गोष्ट ऍक्च्युली दररोज जेवण घालणं सगळ्यांना, ही संकल्पना कुठून आली, तर सुनैना माता आणि जनक राजा जेव्हा राज्यामध्ये तेव्हा दुष्काळ पडत होता, सुरू झाली होती दुष्काळाला, लोकांना अन्न मिळत नव्हतं, तेव्हा त्यांनी सुरुवात केली होती, पद्धत सुरू केली होती की त्यांनी आपलं स्वयंपाकघर खुलं केलं होतं आणि ज्याला भूक लागली, ज्याला अन्न मिळत नाही, त्यांनी यावं आणि जेवून जावं, असा एक त्यांनी सोय केली होती. आणि असं एक दिवस असं झालं की सेविकेला असं लक्षात आलं की फक्त घरच्यांपुरतं जेवण शिल्लक आहे. आणि म्हणून आलेल्या जोडप्याला तिने सांगितलं की तुम्ही आता नका येऊ, तुम्हाला मिळणार नाही जेवण. आणि हे जनक राजाला कळल्यानंतर त्याने सेविकेला बोलवलं आणि विचारलं की हे असं का झालं, तर रागवलं नाही ते, त्यांनी विचारलं की तू असं का केलं. तेव्हा त्यांनी सांगितलं की असं असं झालंय. तेव्हा जनक राजा म्हणाला की जर अशी उद्या स्थिती आली तरी सुद्धा त्यांना जेवण द्यायचं, मी आणि सुनैना मा उपाशी राहू.
पहा, हे कमिटमेंट म्हणजे काय, ती हाईट असेल त्या कमिटमेंट. खरा राजा, खरा प्रजेला सांभाळणारा, वडिलकीच्या नात्याने सांभाळणं म्हणजे काय हे सांगणारा. म्हणजे मला प्रत्येक वेळेला जनक राजाचे आपले आपले एक वेगळे गुण अजून अजून जास्त दिसतात. आणि मग ती पद्धत जी आहे ती सीतेने अयोध्येमध्ये आणली, की तिने सुद्धा हे सुरू केलं की जे येथील राजवाड्यात ते जेवायला प्रत्येकाला घालायचं, उपाशी कोणाला सोडायचं नाही. आणि तीच पुन्हा पद्धत पुढे सोमानी आपल्याकडे आणली, की तिच्या आश्रमामध्ये तिच्या कुटीमध्ये जे कोण येईल त्यांना उपाशी पाठवायचं नाही, ते उपाशी परत जाणार नाही, असं हे हिने केलं. सीतामातेचा असा कॉन्सेप्ट म्हणजे मुद्दा असा होता की सीतामाता म्हणा किंवा जनक राजा, की अन्न कधी साठवून ठेवायचं नसतं. अन्न साठवणं हे निसर्ग नियमाच्या विरुद्ध आहे. लोभामुळे कमतरता निर्माण होते. दुष्काळ लोभामुळे तयार होतो. म्हणजे लंकेकडून लोक दक्षिणेकडून किंवा लंकेकडून हा लोभ येतोय, तिकडे सगळं जातंय. म्हणजे रावण हा लंकेमध्ये सगळ्या गोष्टी लोभापोटी गोळा करतोय. त्यामुळे जगातल्या एका भागामध्ये जर गोष्टी गोळा करून ठेवल्या तर दुसऱ्या भागावर त्याचा परिणाम होतो आणि एकूणच म्हणजे सर्वांवर तो होता. आणि हा रावण हा सगळ्या जगातल्या लोकांचं साधन संपत्तीचं शोषण करायला त्यांनी सुरुवात केली होती. हे एक महत्वाचं कारण आहे की ज्याच्यामुळे राम आणि सीता हे वनवासाकडे निघाले. हा खूप महत्वाचा त्यातला कारणाचं कारण आहे. आणि म्हणून कैकेयीने ते मागितलं, तिने मत्सर केला, ही सगळी वरची कारण आहेत. ही काही महत्वाची कारण यासाठी नाहीयेत, पण आपल्याला हेच आतापर्यंत सांगण्यात आलं. तर फार पूर्वी ह्या घटना ज्या घडतात ह्या एका वेगळ्या डायमेन्शनला, वरच्या डायमेन्शनला ऑलरेडी घडलेल्या असतात आणि काही काळानंतर त्या खाली बनतात. म्हणजे हे सगळं घडवून आणण्याची किमया ऑलरेडी वरच्या लोकांनी करून ठेवलेली होती. प्लॅन ऑलरेडी रेडी होता, ज्याला आपण तो ब्ल्यू प्रिंट, ही ब्ल्यू प्रिंट झालेली होती. आणि मग मातेनी ते मग सगळं पुढे या गोष्टी आणल्या. आणि मग अनुसुया माता, त्याच्यानंतर लोपामुद्रा माता, ह्या सगळ्या लोकांनी मिळून हे काम करायचं सुरू केलं. लोपामुद्रा ही पण एक मोठी अशी ऋषी होती की जिला एक महत्वाचं ज्ञान होतं, ते म्हणजे अंधारामध्ये असुरांशी लढण्याची शक्ती तिच्याकडे होती. तिला ते माहिती होतं, न दिसणाऱ्या गोष्टी पण तिला दिसू शकत होत्या. आणि तेव्हा तिने सीतेला ते ज्ञान दिलं. तिने असे काही विशेष मंत्र दिले की जे अजून सगळ्यांसमोर आलेले नाहीत. अशा मंत्रांची शक्ती, अशा मंत्रांचं महत्व काय आहे आणि ते मंत्र काय आहेत ते सुद्धा तिने सीतेला शिकवलं. तर हे संरक्षण करण्यासाठी सर्व दृष्टीने, म्हणजे असं म्हणू शकत नाही राम आणि सीता आपण म्हणून एक फेस आहे, पण ह्यात मीनाक्षी पासून सगळेच लोक ह्या नवीन संस्कृती, नवीन युग निर्माण करण्यासाठी काम करणारे ही सगळेच लोक आहेत. ह्या दोघांनी फक्त धुरा सांभाळली आहे, श्रीराम आणि माता सीताने. पण ह्यातली एकही व्यक्ती किंवा एकही गोष्ट ही कमी दर्जाची असं वाटत नाही. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने हातभार लावलेला आहे. तेव्हा तुम्हाला जेव्हा मंगल मॅडम सारख्या म्हणतात की आपल्याला ध्यान करायचंय, आपण हे करूयात ते करूयात, तेव्हा कदाचित आपण सामान्य पातळीवरती विचार करा, माझ्या एकटीने काय होतंय, मी नाही केलं तर काय होणार आहे. तर इथे निसर्गातला प्रत्येक भाग तेवढाच तेवढाच महत्वाचा आहे. तेव्हा निसर्गाला फरक पडत नाही, पण आपल्याला सुद्धा नक्की फरक पडतो. दुसऱ्यांसाठी तर आपण जेव्हा कराल पुढे जातो, बदल होतील का नाही हा भाग आपला महत्वाचा नाहीये, पण आपल्या स्वतःच्या इव्होल्युशनसाठी ते खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून हे सगळ्या गोष्टी करायच्या. आणि म्हणून आपण हे सगळे मिळून ऐकतोय. आणि आज तुम्ही जे इथे आहात त्याच्या कारण, त्याला काहीतरी कारण आहे म्हणून तुम्ही इथे आहात. 150-200 लोकांचा ग्रुप असून सुद्धा ठराविकच लोकांपर्यंत हे पोहोचतंय. याचा अर्थ त्या ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचू इच्छितात. त्या ऊर्जांना रिसीव्ह करण्याची पात्रता तुमच्यामध्ये आहे म्हणून तुम्ही तिथे पोहोचलेला आहात. ह्यात शुभांगी गोसावीचं महत्व नाहीये, मंगलरेण यांचं पण महत्व नाहीये. ज्या युनिव्हर्सल शक्ती असतात त्या कुणाच्या ना कुणाच्या माध्यमातून तिथेपर्यंत पोहोचतात. त्यासाठी कोणी व्यक्ती महत्वाची नसते. आज शुभांगी गोसावी नाही म्हणजे तर दुसरी कोणतरी उभी राहते, पण ते घडून येतं. हे पण तेवढंच नक्कीच लक्षात ठेवायचं आपल्याला. तेव्हा हा वनवास जो स्वीकारला सीता आणि रामानी, तो यासाठी होता की राक्षस दिवसेंदिवस नरमांस खात होते, त्यांचं भक्षण करत होते, रात्री आश्रमांवरती हल्ले करत होते. नंतर हे सगळे आश्रम जे होते, जे पूर्वीच्या ऋषी मुनींनी जे ज्ञान देवी देवतांनी दिलं होतं ते साठवून ठेवत होते आणि ते पुढे नेण्याचं काम, पिढ्यानपिढ्या पुढे नेण्याचं काम हे ऋषी करत होते. आणि मग हे सगळं संपवण्याचं काम हे राक्षस करू लागले.
अरण्य संपवायला लागले, साधन संपत्ती संपवायला लागले, वसुंधरेचा पूर्णपणे खराब करण्याचं काम यांनी सुरू केलं. आणि म्हणून अशासाठी म्हणून या सगळ्यांवर प्रेम करणं, या सगळ्यांची सुरक्षितताची काळजी घेणं, हे सगळं करण्यासाठी म्हणून श्रीराम आणि सीता या पृथ्वीवरती आल्या होत्या. तर इथेपर्यंत मला वाटतं आपण थांबूया. आता 9:15 वाजलेत. तर अजून एक 5 मिनिटं घेते. आणि म्हणून सीतेने हा खूप मोठा धडा आपल्याला द्यायचा आपल्याला वाटतं की प्रयत्न केलाय. या काळामध्ये जेव्हा ते अजून पुढे दंडकारण्याकडे सरकले, दक्षिणेकडे अजून 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 ते आज जायला लागले सीता आणि राम, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की तिथले साधू एकत्र आले त्यांच्याकडे आणि त्या रडायला लागले. काकुळतेला आले की आता आम्हाला खूप अवघड होत चाललंय. कारण दंडकारण्य म्हणजे गोदावरी नदीच्या तीरावरती ते ठाणं बनवलं होतं रावणाच्या सेनापतींनी आणि त्यांना तिथून पूर्ण संबंध उत्तरेकडचा भाग हा पादाक्रांत करायचा होता. आणि दिवसेंदिवस त्यांचा जास्तीत जास्त त्रास लोकांना देणं वाढत चाललं होतं. आणि अशा वेळेला काय करायचं असा प्रश्न घेऊन साधू सीता माता आणि रामाकडे आले. तेव्हा सीतेने पुन्हा तोच प्रश्न साधूंना विचारला की तुमच्याकडे मंत्र आहेत, मंत्रांची शक्ती आहे, मग त्याचं निवारण तुम्ही करू शकत नाही या मंत्राचा वापर करून. तेव्हा साधू म्हणाले की या मंत्रांवर प्रतिहल्ला करून त्यांना परिणाम शून्य करण्याची शक्ती फक्त रावणाकडे आहे. म्हणजे आम्ही कितीही मंत्र म्हणले त्याचे परिणाम होत नाही. नद्या नाले सगळं सगळं हा आता कोरडा करत चाललेला आहे रावण. प्राण्यांचे हालहाल करून तो त्यांना मारतो आहे, स्त्रियांना पळवून नेतो आहे, सूर्यदेवाला जाळून टाकण्याचं त्यांनी धमकी दिलेली आहे, चंद्राला उडवून टाकायची धमकी दिलेली आहे. संपूर्ण पृथ्वीचाच नाही तर सूर्यमंडळ बघा, सूर्यमंडळामध्ये आपण लहानपणी शिकलोय भूगोलामध्ये. सूर्यमंडळ म्हणजे ज्याच्यामध्ये पृथ्वी ही एक येते, मग मंगळ येतो, बुध येतो, हे सगळे ग्रह सूर्यमंडल. अख्खं सूर्यमंडलाला संपवायची ताकद ठेवणारा हा रावण आहे. आणि त्यांनी ती धमकी दिली की आम्ही ह्याचा पण विनाश करेन. म्हणजे विचार करा की हा केवढा मोठ्या पातळीवरचा माणूस की ज्याला एवढी शक्ती आहे, पण त्या शक्तीचा वापर त्यांनी कसा करतोय, विनाशासाठी करतोय. आणि हे सगळं ऐकल्यानंतर लक्ष्मणाने ठरवलं की आता आपण ह्याच्यावरती हल्ला करायचा आणि आता आपण रावणाच्या विरुद्ध युद्ध पुकारायचं. त्या रामाने 2 गोष्टी सांगितल्या. एक म्हणजे आपण जर आता त्यांच्या विरुद्ध युद्ध केलं तर पृथ्वीवरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये संहार होईल, खूप मोठ्या प्रमाणामध्ये विनाश होईल. प्राणी पक्षी वनस्पती जंगल माणसं ह्या सगळ्याचा विनाश होईल. त्यामुळे हे करणं योग्य नाहीये. आणि दुसरी अशी गोष्ट की आपण काय कारण सांगणार, आपल्याकडे समोर असं काय कारण आहे की ज्याच्यामुळे आपण लढू शकतो किंवा लढायला पाहिजे रावणाला. त्यांनी आता डायरेक्टली तर आपलं काहीच केलेलं नाहीये. त्यांनी जे काही केलेलं आहे त्याला काही प्रूफ नाहीये आत्ता दाखवायला, की असं असं पुरावे नाहीयेत की हे त्यांनी केलंय. हे कुठलंच कारण नाहीये आपल्याकडे दाखवायला. त्यामुळे कुठल्या गोष्टीसाठी म्हणून आपण त्याच्याशी लढायचं. आता आपल्या लक्षात येईल की सीता स्वतःहून रावणाकडे का गेली. हे कारण होतं रामाला त्याच्याशी युद्ध करण्याचं. हे पुरावा होता की माझी पत्नी तुझ्याकडे आहे, तू तिला घेऊन गेलाय. खरं पाहिलं तर ती स्वतःहूनच गेली हा वेगळा भाग, परंतु वर कधी दाखवण्यासाठी की सीतेला तू घेऊन गेला, त्यामुळे मला तुझ्याशी युद्ध करणं अपरिहार्य आहे. आणि हे म्हणजे पहा, ज्ञान असलं, जे ज्ञान आणि विवेक ज्ञानामधला हा फरक आहे की शक्ती आहे. लोपामुद्रा जसं मगाशी मी जेव्हा पुस्तकाला जेव्हा वाचत होते तेव्हा सुरुवातीला जेव्हा मी वाचलं की लोपामुद्राला हे ज्ञान होतं असुरांशी लढण्याचं, जे दिसत नाहीयेत अदृश्य असुर त्यांना संपवायचं ज्ञान होतं. मग तिनेच का नाही संपवलं, कारण तिच्याकडे तर ज्ञान होतं. पण तोच विवेक, तेच म्हणतात की त्याला विवेक ज्ञान जे आहे ते हेच आहे की निसर्गाच्या नियमामध्ये जर का कोणी चालत असेल तर त्याला आपण विरोध करू शकत नाही. हे पण एक ज्याला आपण म्हणू एथिक्स, बेसिक एथिक्स जे कोणी शिकवत नाही. ज्याला हे ज्ञान येतं त्याच्याकडे हे एथिक्स पण आपोआपच इनबिल्ट येतात. म्हणजे जसं आपण एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू विकत घेतो तर त्याच्याबरोबर आपल्याला एक कागद मिळतो कसा वापरायचा, बटन कुठे आहे, काय आहे. तसं ज्यांना ज्यांना म्हणजे प्रत्येकाला जसं जसं तो ज्ञानातून पुढे जातो, आध्यात्मिक त्याची जशी प्रगती होत जाते, त्याला ही नवीन ज्ञान जसं मिळतं, त्या ज्ञानासोबत ते कसं वापरायचं आणि कसं वापरायचं नाही
कशासाठी वापरायचं आणि कशासाठी वापरायचं नाही हे आपसूक येणारं ज्ञान असतं. आता ह्या ज्ञानाकडे लक्ष देऊन तसं वागायचं का अहंकार बाळगून त्याच्याकडे दुर्लक्ष करून मी सगळा जगाचा स्वामी आहे असं समजून वागणं हे दोन्हीचे ऑप्शन आपल्याकडेच आहेत. म्हणून काल जसं सांगितलं की प्रत्येकाला फ्री विल दिलेलं आहे निसर्गाने. तुम्ही ते कसं वापरायचं तुमच्यावर आहे. परिणाम पण तुम्हालाच भोगायचे. ह्याचं दोन्हीचं भान आपल्याला असणं गरजेचं आहे. तेव्हा अशा प्रकारे लोपामुद्राकडे पण ज्ञान होतं, पण तिने ते ज्ञान पूर्णपणे सीतेला दिलं, तिला सांगितलं. आणि अशामध्ये आपोआपच पहिली घटना घडली रावणापर्यंत जाण्याची, ती म्हणजे त्या परिसरामध्ये शूर्पणखेचा उदय झाला. उदय झाला म्हणण्यापेक्षा आगमन झालं असं म्हणूयात. माया नावाची शूर्पणखा माया या नावाने सुंदर शरीर धारण करून त्या गोदावरीच्या दंडकारणाच्या आसपास यायला सुरुवात तिने केली आणि तरुण आणि छान असे ऋषिकुमारांना ती मोहित करायची, आपल्या सौंदर्याने मोहित करायची आणि स्वतः सांगायची की माझे वडील हे खूप मोठे ऋषी आहेत आणि त्यांचं ज्ञान मी घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळे हे सगळे तरुण ऋषी की तिच्या मागे जायचे आणि हळूहळू त्यांना नादी लागून ती त्यांना निराश करायची किंवा त्यांना त्यांना स्वतःचं आयुष्य संपवायला भाग पाडायची. तर असं तिचं एकूण तिथल्या परिसरातले सगळे तरुण ऋषी किंवा हे ज्ञान देणारे आश्रम जे होते हे उद्ध्वस्त करायची अशी पण एक पद्धत शूर्पणखेद्वारे इथे अस्तित्वात यायला सुरुवात झाली होती. आणि या शूर्पणखेला एक मुलगा जो तरुण संन्यासी नाही विवाहितच होता, तो भेटला आणि तो असा तिच्यामुळे तिच्या नादी लागून घरातून निघून गेला. आणि त्याच वेळेला त्याची जी पत्नी होती ती सीतेला भेटली. आपोआपच अशी काही घटना घडली की सीतेला ती भेटली गेली आणि अशा वेळेला सीतेने तिला खूप तिचं सांत्वन केलं आणि तिला खूप मदत केली, तिला सपोर्ट केला. तिचा त्या दोघींच्यातला एक संवाद फार सुंदर आहे, जो आजच्या प्रत्येक स्त्रीला हा ऍप्लिकेबल असं म्हणूयात. तर ज्या दिवशी तिला सीताला ती भेटली त्याच दिवशी दुसरीकडे तिचा पतीचा मृत्यू झालेला होता आणि प्रेत त्याचं शरीर जे आहे ते पाण्यात वाहत होतं आणि ते रामाला मिळालं आणि त्यांनी त्याचा अग्निसंस्कार केला. आणि ते दोघं एकत्र जेव्हा संध्याकाळी सीता आणि राम भेटले तेव्हा सीतेला कळालं की आपण ज्या मुलीला दुपारी भेटलो तिचाच हा नवरा होता. आणि जेव्हा तिला परत दुसऱ्याशी भेटते सीता नंतर तेव्हा ती सांगते, तेव्हा ती मुलगी अशी म्हणते की माझं अजूनही माझ्या नवऱ्यावर प्रेम आहे, मी त्याला विसरू नाही शकत. तेव्हा सीता तिथे खूप समजूत घालते की ह्यातून तू बाहेर पड, तू तुझं ध्यान कर, तुझी साधना कर आणि त्यातून तू पुढे जा. आणि तेव्हा ती मुलगी तिला विचारते सीतेला की माझ्या जागी तू असतीस तर काय केलं असतं, तू काय करशील. तेव्हा अजूनही माझ्या पतीवर प्रेम आहे. तर सीता तिला जे उत्तर देतं फार सुंदर आहे आणि ते उत्तर ऐकून आपण आजचा सेशन संपूयात. ती म्हणते माझ्या पतीवरचं माझं प्रेम कमी होईल अशी परिस्थितीची मी कल्पना नाही करू शकत, पण ज्या कारणाने माझा आत्मसन्मान घालवावा लागेल अशी स्थिती मी कधीही सहन करणार नाही. तिच्या बाबाने म्हणजे जनकाने तिला हे सांगितलं होतं की स्त्रीने आपला सन्मान कोणतीही किंमत देऊन राखला पाहिजे. तुझा आत्मविश्वास आणि स्वतःवरचा विश्वास जास्त महत्वाचा आहे. स्वतःचा धिक्कार करू नकोस. आपण जनरली म्हणतो माझं नशीबच वाईट आहे, मी दुर्दैवी आहे, माझं हेच खराब आहे, माझं तेच खराब आहे, माझे ग्रहच चांगले नाहीयेत, माझ्या आई वडिलांनी माझं चुकीचंच ठिकाणी लग्न करून दिलं, माझं नशिबातच ते नव्हतं. स्वतःचे धिक्कार करण्याचे इतके प्रकार आपण करतो. तर आपल्यापैकी प्रत्येकाने उदाहरण म्हणून पुढे यायला हवं. आपला सन्मान एवढीच आपल्या स्वतःकडून आपण अपेक्षा केली पाहिजे. स्वतःचा सन्मान. इतरांनी कसं वागावं हे आपल्या हातात नाही, आपल्या ताब्यात नाही, त्याला आपण जबाबदार नाही. पण आपल्याला स्वतःच्या वागणुकीसाठी आणि वृत्तीसाठी आपण स्वतःच जबाबदार आहोत. म्हणजे स्त्रीचं स्वतःबद्दलचं विचार, स्वतःबद्दलचा विश्वास, स्वतःबद्दलचा सन्मान आणि स्वतःवरचं प्रेम हे कधीच कमी होऊ देऊ नका हे सीतेने शिकवलंय. पण आपण कसं करतो, स्वतःवरचं प्रेम आणि स्वतःचा विश्वास आणि स्वतःचा आत्मसन्मान करताना
दुसऱ्यावरती प्रेम करू नका, दुसऱ्याचा सन्मान करू नका, असं कुठे म्हटलं नाही. पण ते आपसुकच आपण करतो, की हा मग मीच महत्वाची आहे, मग ही दुसरी फालतू आहे. हे ऑटोमॅटिक असं उत्तर आपण स्वतःचं शोधलेलं असतं. पण हा केवढा मोठा बॅलन्स आहे, की स्वतःचं जेव्हा आपण खरंच प्रेम करतो ना, खरोखर आपण स्वतःला जेव्हा सन्मान करतो ना, तेव्हा आपोआपच आपण दुसऱ्याचा सन्मान पण करतो. आपण दुसऱ्याला आपोआपच प्रेम करतो. आणि ही खरी गोष्ट आहे, ही मी अनुभवली आहे. कारण आपण स्वतःवर प्रेम करत नाही ना, म्हणून आपण दुःखी जास्त होतो. स्वतःवर प्रेम करायला लागा आणि मग बघा आपण सगळ्या जगावर प्रेम करायला लागतो. थँक सो मच. खूप धन्यवाद शुभांगी मॅडम. अतिशय खूप सुंदर सांगितलं तुम्ही आणि खूपच ऐकत राहावं असं वाटतंय, ते संपूच नाही असं वाटतंय. पण आपल्याला सुद्धा मर्यादा आहेत वेळेच्या. तर धन्यवाद. कोणाला काही विचारायचंय? जोशी सर, तुम्ही काही बोलू इच्छिता? तुमच्याकडनंही आम्हाला काही कळलं, ऐकायला मिळालं तर फार छान वाटेल. सर, कोणाला शंका आणि असेल मॅडमने तोपर्यंत एवढं तुम्ही छान हात सांगितलेलं आहे, तर तो वातावरण, तो माहोल मी बिघडवू इच्छित नाही. त्याच्यात राहूया. तर कोणते प्रश्न असतील तर त्याची उत्तरं मॅडम देतील. हो, मॅडम देतीलच. येस. तर सर, मला उद्या तर येत आहेत जोशी पिरॅमिडला, सरांचे की कार्यक्रम आहे आपल्या सुदर्शन पिरॅमिडला. जोशी सर येत आहेत, शुभांगी मॅडम येत आहेत. सरांना मी रिक्वेस्ट केली मगाशीच, तर सीता येण्याच्या कॉपीज घेऊन या. असं मला जोशी सर मीटिंग मध्ये तर असं वाटतं. काय म्हणताय मॅडम? शुभांगी मॅडम, काय म्हंटलात तुम्ही? ऐकून आलं का? हा, मी बोलत होते त्यामुळे मला नाही ऐकायला आलं. अच्छा, मला असं म्हणायचं आहे की मी जेव्हा असं काही म्हणजे सीतायणविषयी जेव्हा बोलते आणि जोशी सर जर त्या मीटिंग मध्ये असतील तर असं वाटतं की वर्गामध्ये शाळेचे प्रिन्सिपल बसलेत आणि मला त्यांच्या समोर शिकवायचंय. पण सर कधीच प्रिन्सिपलच्या रोलमध्ये नसतात. सर नसतात, अगदी पण बरोबर बोलला. तो त्यांचा सर मोठेपणा आहे. प्रिन्सिपलच्या रोलमध्ये अगदी नसतात, बरोबर. हा त्यांचा मोठेपणा आहे. म्हणजे सगळ्यांनी लक्षात घ्या की सरांनी पुस्तकाचा अनुवाद केलाय. सर आपल्यामध्ये बसतायत पण अस्तित्व सुद्धा जाणून देत नाही. पण ऊर्जा काम हो. करते, ऊर्जा न बोलता काम करते. आणि हेच आपण सगळ्यांनी शिकलं पाहिजे की विना शब्द, केवळ आपल्या प्रेझेन्सनी आपण काय घडवतो, काय घडवू शकतो. तर सायलेन्स इज द मोस्ट इम्पॉर्टंट. सायलेन्स कॅन वर्क अ लॉट, आणि ते सर करतात. धन्यवाद सर. सर, धन्यवाद. उद्या येत आहेत सुदर्शन पिरॅमिडला हो आणि हो, जरूर तुम्ही यावं. येतो सरांना मी मी. विनंती केली आहे, सीतांच्या कॉपीज घेऊन या. शुभांगी मॅडम येत आहेत, तर तुम्ही नक्कीच, तुमचा योग असेल तर नक्कीच तुम्ही येणार आहात पिरॅमिडला. तर हे एक सांगायचंय. कोणाला काही शंका असेल तर हात वर करा, बोला, चर्चेत भाग घ्या. आपण ठरवलेलं आहे की आपल्याला चर्चा करायची आहे. हॅलो तर मॅडम. चला, हा बोला हॅलो मॅडम, मॅडम, बोला मी बोला. स्नेह तरोटे बोलते. हा बोला मॅडम, बोला. व्हिडिओ सुरू करताय का? बोला. आत्मसन्मान सर्वांना. शुभांगी आत्मसन्मान. मॅडमला खूप खूप धन्यवाद. इतकं थँक्यू. मोहून ऐकताना की प्रत्यक्ष आपण तिथे आहो असंच वाटतंय. मी पण ते डोळ्यासमोर. आणि खूप छान आहे, खूप छान आहे. खूप आवडलं मला. सर्वांना धन्यवाद, खूप धन्यवाद. धन्यवाद. कसं सांगावं तेच कळत नाही, पण खूप छान वाटलं, आनंद वाटला. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. अजून कोणाला काही बोलायचंय? मॅडम, मला बोलायचं आहे की बोला. शुभांगी तुम्ही मॅडम, व्हिडिओ सुरू करताय का मॅडम? व्हिडिओ बरं ठीक आहे, बोला 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 बोला. की शुभांगी मॅडमनी आम्हाला रामायणामागचं रामायणच उलगडून दाखवत आहेत. म्हणजे आता लहानपणापासून आपण शिकलेलं जे रामायण होतं ते असं वरवरच आपल्या आपल्या माहितीत आलं आणि आता
का ती म्हणजे ते सगळं प्लान होतं, ते सीता कशासाठी वनात गेली, ते सगळं आम्हाला माहिती नव्हतं की असं असं सगळं होतं, म्हणून ती रावणाच्याकडे गेली की ते भेदणं जरुरी होतं, त्याच्यापर्यंत जाऊन ते सगळं. तर हे माहिती नव्हतं आणि हा अगदी वेगळा व्ह्यू आणि अँगल आता समजतोय. त्यामुळे खूप अशी वेगळ्या दिशेने आता मन विचार करायला लागलाय. म्हणजे कालचा जो माझा प्रश्न होता ना की रामानी कसं काय तिला सोडून दिलं, तर तेही काहीतरी निश्चित कारण असणारच मॅडम. म्हणजे आपल्याला जे त्याचं उत्तर उद्या मिळेल मॅडम. त्याचं मिळेल उत्तर ना. उद्या मिळेल तुम्हाला. येस येस, त्यामुळे ते सगळं छान आहे मॅडम. थँक्यू व्हेरी मच, खूप छान आहे. थँक्यू मंगल मॅडम, एवढ्या चांगल्या. धन्यवाद सुचेता मॅडम. हो, खूपच छान आहे. अजून कोणाला काही बोलायचंय, काही विचारायचंय का, काही शंका आहे काय, कोणाला शंका आहे काही? कोणाला शंका असेल तर हात वर करा. कुठला मुद्दा कुणाला जास्त आवडला ते सांगू शकता, कुठला अपील झाला ते सांगू शकता. हा, चर्चा करायची आहे म्हणजे काय करायचंय तुम्ही त्याच्यात बोलणं. हा, सरिता मॅडम बोला, हात वर आहे, बोला. नमस्कार मॅडम. मंगल मॅडम नमस्कार. शुभांगीताई नमस्कार. नमस्कार. खूपच सुंदर चालू आहे आणि म्हणजे खूपच आमच्या ज्ञानात भर पडती आहे. सगळं हे नवीनच आहे, पहिल्यांदाच ऐकती आहे. म्हणजे मला म्हणजे आता मी सांगते की मंगल मॅडमला मी सांगितलं याआधी, मी तर अजून पुस्तक वाचलं नाहीये, पण माझी मुलगी आहे 11 वर्षाची, तिने हे वाचून झाले तिचं हे पुस्तक, आणि तिला तुम्हाला काहीतरी विचारायचंय म्हणून मी तिच्याकडेच देते. अरे वा. बोल. नमस्कार. मला हा प्रश्न आहे की नमस्कार. रावणाकडे सगळे नवग्रहांचा नाश करण्याची शक्ती कुठून मिळाली? व्हिडिओ ऑन करणार का तू? तिने म्हणजे पुष्कळ तिला इतिहासाची आवड आहे. तिने पुष्कळ ऋषी मुनींचं जे पुस्तकं वाचलेले आहेत, पुष्कळ ऋषींबद्दल तिने वाचलेलं आहे, आणि ती गुरुकुलमध्ये शिकते, संस्कृत शिकते. त्याच्यामुळे इतिहास हा तिचा आवडीचा विषय आणि बॅकग्राऊंड आहे तिला इतिहासाची. वाचन आहे तिचं पुष्कळ. 11 वर्षाचीच आहे ती अजून, पण तिला आता हा प्रश्न विचार मॅडम पडला. ती या जन्मामध्ये 11 वर्षाची आहे, हे लक्षात ठेवा. ती या जन्मात 11 वर्षाची. तिच्या मनात हा प्रश्न येतो, याचा अर्थ आपण जे काय बोललो आता की हे अनेक जन्मांपासून हे कॅरी केलेले प्रोग्राम्स आहेत, हे अभ्यास तिने केलाय आणि म्हणून तिला हा प्रश्न विचारायचा वाटतो. तर तुला असं उत्तर मी सांगेन की रावणाकडे सगळी शक्ती का आली, तर त्यांनी खूप ध्यान केलं. तुझ्या भाषेत समजेल असं मी सांगतेय. त्यांनी खूप ध्यान केलं, खूप अभ्यास केला, त्यांनी खूप प्रचंड तपश्चर्या केली, सगळं समजून घेतलं, मंत्रांचा अभ्यास केला, ती मंत्र म्हटली, आणि त्याचं जसं जसं त्यांनी जितकी उपासना जास्त तीव्र केली, तसं प्रत्येकाला हे आजही शक्य आहे. पण आपण त्याच्यामध्ये आळशीपणा करतो. आपण साधं ध्यानही 1 तास दिवसाचं करत नाही. फक्त एक दिवसभर 1 तास ध्यान करा आणि 1 वर्षानंतर सांगा काय होतंय. तू तर छोटी आहे, तुला तर भरपूरच वेळ आहे. तर तू आजपासून जरी सुरुवात केलीस तरी तुला सुद्धा ती सगळी शक्ती मिळेल. कारण की सुदैवाने निसर्गाच्या नियमांमध्ये असं कुठेही नाही की या जन्मात काम सुरू केलं म्हणजे या जन्मातलं संपलं. तर आपण अनेक जन्म जे जे करतो ते कॅरी फॉरवर्ड होतो, ते पूर्ण अकाउंट आपल्या बरोबर सोबत येतं. तेव्हा जे काही मागच्या जन्मात केलं असेल, जे काही साधना केली असेल, ती पुन्हा आपल्याला साधना सुरू केल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी पुन्हा आठवतात. ते जे नॉलेज आहे त्या सगळ्या नॉलेजचा पुन्हा परिणाम आपल्याला मिळतो, त्याचा रिझल्ट मिळतो. असं नाही की या जन्मात केलं म्हणून. तर रावणाने जे काही केलं ते अनेक वर्ष त्यांनी तपश्चर्या केली. त्या काळामध्ये ह्या लोकांना खूप वर्ष आयुष्य होतं, हजारो वर्ष ते जगायचे. आता आपल्याकडे आयुष्य फार छोटं आहे, 100 वर्ष पण खूप वाटतात. पण त्या वर्षांचा त्यांनी वापर केला, कारण त्यांनी खूप अभ्यास केला. त्यांनी सगळे मंत्रांचा अभ्यास केला, खूप उपासना केली, खूप ध्यान केलं, आणि त्याच्यामुळे हे सगळ्यांवर तो विजय मिळवू शकला. नवग्रहांवरच काय, सगळ्या ग्रहांवरती तो सगळ्यांना जे चांगले चांगले मंत्र म्हणण्याच्या गोष्टीवर पण ते मंत्र कसं निष्प्रभ करायचं ह्याचं पण ज्ञान त्याला होतं.
आणि म्हणून फक्त त्याची शक्ती तो वाईट गोष्टींसाठी वापरत होता एवढंच. आणि म्हणून श्रीराम आणि सीता त्या कामासाठी आले की तू हे जी शक्ती तुला मिळालेली आहे तू चांगल्या कामासाठी वापर, तू वाईट कामासाठी वापरू नको. पण त्याला असा अहंकार वाढला की माझ्यासारखं कोणीच नाही आणि मी संबंध म्हणेल ते करू शकतो. हा अहंकार जसा वाढत गेला तसं तसं मग निसर्गाला, परमेश्वराला, उच्च शक्तीला अशा लोकांचा किंवा अशा शक्तींचा निपात करायशिवाय पर्याय नसतो. इच्छा नसूनही त्याला मारण्याशिवाय, कारण रावणाला मारण्यापेक्षा रावणाच्या मनातले ती विचार किंवा ते जे वाईट विचार करण्याची जी पद्धत आहे ती घालवायची होती, ती संपवायची होती. आणि म्हणून राम आणि सीतेने जन्म घेतलेला. ठीक आहे. कालच्या लेक्चर मध्ये पण, आणि तिचा प्रश्न नव्हता, जस्ट तिची एक कमेंट होती की तुम्ही पहिल्यांदा सांगितलं की सीता वनात गेली, तिथे तिने खूप ध्यान केलं आणि ध्यानामध्ये तिला राम भेटले आणि रामाने तिला ध्यानातून बाहेर काढलं. त्याच्यानंतर तिची फक्त अशी एक कमेंट होती, म्हणजे तिने मला सांगितलं की त्याच्यानंतर म्हणजे राम आणि सीतेच्या लग्नाच्या आधी राम आणि सीता एका पार्वतीच्या मंदिरात भेटले होते. हो. ते तिने फक्त मला एकदा सांगितलं. कारण कसं आहे, आपल्याला हे पुस्तक जवळजवळ 450 पानाचं आहे आणि 6 दिवसात त्याचं सगळं विश्लेषण करायचं. म्हणजे दिवसाला 70 ते 80 पानं तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहेत. खूप डिटेल्स जर सांगत तुम्ही पुस्तकच वाचणार नाही. तेव्हा जे महत्वाचे जास्त प्रभाव करू शकतात असे प्रसंग आणि त्यातून काय शिकण्यासारखं आहे किंवा एक्झॅक्टली काय म्हणायचंय हे मला जसं समजेल तेवढंच मी सांगतेय. बाकी सगळं असं मी म्हणणारच नाही की मला समजले म्हणजे मीच खूप भारी आहे, अजिबात नाही. तुमच्यापैकी कोणीही परत हे वाचलं तर तुम्हाला माझ्यापेक्षा चांगलं समजण्याची पण शक्यता आहे. काहीच हे नाही की मी काय जगातली एकमेव अतिशय बुद्धिमान अशी स्त्री नाहीये, ह्याची मला पूर्ण जाणीव आहे. फक्त एक विश्लेषण आणि नाही तर तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की एवढं मोठं पुस्तक अगदी 6 दिवसात संपवायचं आहे. त्या म्हणजे मला तुमच्याबद्दल काहीच कंप्लेंट नाहीये की नाही, मी जस्ट सांगतेय, मला तसं हे नाहीये. फक्त तिचं म्हणजे हे सांगितलं की तिने वाचलंय आणि तिला लक्षात आहे. तिला सगळ्या गोष्टी लक्षात राहिल्यात व्यवस्थित. तर तू एक काम नक्की कर, तू दररोज ध्यान कर, अर्धा तास का विना दररोज ध्यान कर. आई करेल का नाही मला माहिती नाहीये आईचं, पण तू नक्की ध्यान कर आणि मग तू सांगशील की तुझ्या आयुष्यामध्ये काय बदल झालेत. तुम्ही कुठे राहता? पुण्यात राहता का पुण्याच्या बाहेर? बंगलोर. कुठे? बंगलोर. अच्छा, ओके. आत्ताच तिचा एक जस्ट प्रश्न होता की आपल्याला मागचं लाईफ कसं बघता येतं. म्हणजे तिची क्युरिओसिटी किंवा जेव्हा तू ध्यान करशील. तुझं नाव काय? राधा. काय? राधा. किती छान नाव आहे. कृष्णा बरोबर असते ती राधा. ठीक आहे राधा, तुला खरंच मागचे जन्म बघायचेत का? हो, बघायचेत. तू दररोज अर्धा ते 1 तास ध्यान कर बस. पण याचा अर्थ अभ्यास करायचा नाही, शाळेत जायचं नाही असं नाही करायचं. तू फक्त ध्यान कर. आणि ते ध्यान कसं करायचं ते मला वाटतं आनापानसती ध्यान माहिती असेल तुम्हाला, माहित नाही मला, सविता मॅडम. तर तुम्ही फक्त तेवढं जरी केलं तरी सुद्धा तुमचा थर्ड आय ओपन होतो. आणि थर्ड आय ओपन कारण की एवढे तिला प्रश्न पडतात, म्हणजे तिचा आधीची साधना 100% झाली असणार आहे मागे, त्याच्यामुळे तिला नक्कीच ते सुरू होईल. आणि फक्त एकच लक्षात ठेवायचं की जेव्हा हे सगळं दिसायला लागतं तेव्हा ते सांभाळण्याची ताकद पण आपल्याकडे पाहिजे. हा, म्हणजे असं हे होतं की अजून थोडी मोठी झाल्यावर करायला पाहिजे का, आता अजून फारच लहान आहे कसं. कारण कसं आहे, समजा फॉर एक्झाम्पल माझ्या खूप जवळचं कोणतरी आणि असं दिसलं की एका जन्मात त्या माणसाने मला मारलं होतं खूप, मग ते सांभाळता आलं पाहिजे की अरे हा मला मागच्या मी मारत होता, याच्यामुळे मला त्रास झाला, यांनी माझे पैसे चोरले, यांनी मला त्रास दिला. हे सगळ्या गोष्टीचं सांभाळण्याची पण ताकद असायला लागते. म्हणून मी पहिल्या दिवशी सांगितलं की नुसतं ज्ञान मिळून आणि ती शक्ती मिळणं काही अवघड नाहीये, ते सांभाळता येणं ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणून त्यासाठी गुरुची गरज असते. आणि तो सद्गुरू तुम्हाला योग्य तुम्ही झालात की तो सद्गुरू तुम्हाला शोधत येतो, त्याची पण काही काळजी नसते.
खूप खूप थँक्यू. धन्यवाद. तर तुला धन्यवाद नक्की मॅडम. कळेल मागची जन्म, तुला इच्छा असेल तर. फक्त एकच आहे की इतक्या लहान वयात सगळं कळू देत का, अजून थोडी मोठी होऊ देत झाल्यानंतर काय सगळं. हे तुम्ही कसं ठरवू शकता? तुम्ही फक्त तिचे बायोलॉजिकल आई वडील आहात. ते आहे, ते मान्य आहे, ते मान्य आहे. मॅडम आपली चर्चा झाली आहे याच्यावर सविता मॅडम. हो हो ऍक्च्युली हो. राधा जेव्हा सीतायन वाचायला लागली त्याच वेळेला मी मॅडमना टास्क दिला होता, कारण त्यांचे मिस्टर सुद्धा आपले प्रोग्राम अटेंड करतात आणि चर्चा झाली होती, काउन्सिलिंग पण झालं होतं. त्यामध्ये मला हे कळलं की राधा ही या गोष्टींमध्ये इंटरेस्टेड आहे. तर मी त्यांना म्हटलं होतं की तुम्ही सुद्धा भाग घ्या आणि ती वाचतीये तर तुम्ही पण वाचायला हवंय आणि तुम्ही पण थोडस लक्ष दिलं पाहिजे. तर त्यांचा हाच प्रश्न होता, ती छोटीशी एवढी आहे, मी तिला कसं या वयात या वळणावर आणू. तर म्हटलं असं काही नाही, ही जी एवढी अमूल्य व्हॅल्यू आहे ती सर्वात जास्त महत्वाची आहे. तर याच्यावर आपण डिटेल बोललेलो आहोत. धन्यवाद राधा मॅडम आणि सविता मॅडम. नूतन मॅडम तिला बोला. थांबवू नका, एवढंच मी सांगेन हा ना, तुम्हाला. तेच मंगल ना, मॅडम जे म्हणतात तेच, तेच ना. थांबवू नका तिला. ओके ओके. धन्यवाद धन्यवाद. हॅलो नूतन मॅम. मॅडम विचारा. हा, मला हे विचारायचं होतं की जे जनक राजांबरोबर सीता मातेचं जे रिलेशन, म्हणजे रिलेशन म्हणण्यापेक्षा ध्यानामध्ये जे त्यांचं संभाषण नेहमी होतं, किंवा त्यांच्या मीनाक्षी किंवा सोमा यांच्याबरोबर त्यांची जी टेलिपॅथी व्हायची, त्याच्याबद्दल अजून काही सांगाल का? प्रश्न मला अजून नीट नाही कळला, म्हणजे कुणाचा विषयचं रिलेशन? सीता मातेचं जे टेलिपॅथी टाइप जे मेडिटेशन मध्ये होत होतं, जनक राजांबद्दल किंवा हा सोमा हा किंवा मीनाक्षी, जे कोणी तिच्या म्हणजे जवळ होतं, त्या सगळ्यांबद्दल अजून हम्म. काही डिटेल मध्ये दिलंय का? ह्याचं वर्णन इतकं डिटेल्ड आहे ना मॅडम, तर ते ना तुम्ही पुस्तक वाचलं तर तुम्हाला जास्त त्याच्यात कळेल. कारण हे पुस्तक सांगायला मग 1 वर्ष पण पुरणार नाही आपल्याला ह्याचं विश्लेषण अगदी करायला. त्यामुळे ह्या अगदी. पुस्तकामध्ये पूर्णतः ना वेगवेगळ्या वेळेला प्रत्येकाबरोबरचं सीतेचं आध्यात्मिक रिलेशन, त्यांचं ध्यानातल्या कम्युनिकेशन, हे सगळ्याचा प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळा उल्लेख आलेला आहे. म्हणजे ऍक्च्युली सीता शेवटी तिचं अरण्यात जाणं किंवा नंतरही तिने स्वतः देह सोडताना सुद्धा जनक राजाशी तिचं बोलणं, हे सगळं वारंवार आलेलं आहे. तेव्हा प्रत्येक वेळेला ती प्रत्येकाला आणि जनक राजा तिला हे सातत्याने मार्गदर्शन करत आलेले आहे. तेव्हा हो हा हो हो. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला तो उल्लेख दिसतोच. असं कुठेच नाहीये मी की एकमेकांना कम्युनिकेट करत नाही किंवा मार्गदर्शन करत नाहीये. पण ते कसं आहे की तो प्रत्येक शब्दाला एवढं इतकं महत्व आहे ना, तो शब्द इकडचं तिकडे पण नाही करू शकत आपण, इतकं ते आहे. त्यात आपण जितका अनुभव घेऊ, आपण जितकं ध्यान करू, तितकं त्याचा अर्थ समजत जातो. जसं मी तुम्हाला मगाशी एक उदाहरण दिलं होतं की एक 4 वाक्य वाचून दाखवली होती की मृत्यूनंतर जे मेमरीज आहेत त्या कुठेही मरत नाहीत, त्या एका ठिकाणी जाऊन फक्त थांबतात. आणि मग जेव्हा योग्य वेळ येते पुढच्या प्रवासाची, आत्म्याचा पुढचा प्रवास, जेव्हा आपण त्याला अलाव करतो, तेव्हा त्या आठवणी पुन्हा आपल्याकडे येतात आणि मग ते आपल्याला मदत करतात. जसं आता राधाचं उदाहरण आपण बघितलं की तिने प्रश्न विचारलेत. 11 वर्षाच्या मुलीच्या मनात हा प्रश्न आलेला ही मोठी गोष्ट आहे. हो की नाही? तेव्हा हे सगळ्या गोष्टी कनेक्टेड आहेत. आता हा शोध आपल्याला पण घ्यायला लागतो. तेव्हा वाचन तुम्ही करावं हे पुस्तकाचं, किंवा मी असं सगळ्यांना एक रिक्वेस्ट करेन, पुस्तक वाचन पेक्षा माझा स्वतःचा पर्सनल मी अनुभव सांगते की हे पुस्तक घरात असणं हीच खूप मोठी गोष्ट आहे, असं माझा व्यक्तिगत अनुभव आहे. कारण त्याला स्वतःला एक ऊर्जा आहे त्या पुस्तकाला, आणि ती मॅडम. ऊर्जा आपल्याला खूप काही मदत करते. पण आता अर्थातच तुम्ही स्वतः त्या गोष्टीकडे कसं बघता, ती ऊर्जा रिसीव्ह करण्याच्या स्थितीमध्ये तुम्ही पोझिशन मध्ये आहात का, खरंच मानता का? बघितलं तर दगड असतो ना, तर देव पण असतो. तुम्ही त्याला कसं मानता? एकलव्याने सुद्धा द्रोणाचार्यांकडून कसं शिकलं हे आपल्याला माहिती आहे. त्याचा द्रोणाचार्यांना सुद्धा हो हो पत्ता नव्हता. पण म्हणून हे पुस्तक तर असं की त्याच्यामध्ये ऊर्जा आहेच. आहे त्या आहे. पुस्तकाने मला खूप दिलं. म्हणजे माझं
मी म्हणेन की मी ज्या वेगाने माझा प्रवास चालला होता आध्यात्मिक, तो प्रवास माझ्या अनेक पटीने वेगाने, नुसतं ते पुस्तक माझ्याकडे होतं आणि ते मी वाचल्यामुळे खूप गोष्टी माझ्या आतमध्ये घडल्या, असं मी म्हणेन. वेग वाढला माझा, स्पीड वाढला. ते खूप हो प्रश्नांची मॅडम. उत्तरं मिळाली. त्याची समरी फक्त मी ऐकली होती. तेव्हापासून मी बऱ्याच ठिकाणी तोच रेफरन्स घेऊन त्याच याचा गोष्टी अर्थ तुमच्यापर्यंत सारखं ते पुस्तक येतंय, आता तुम्हाला ते येत हातात घेऊन वाचायला पाहिजे. हो, नक्की वाचेल. ओके, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद नूतन मॅडम. अजून कोणाला विचारायचंय का? कोणाला काही सांगायचंय? मॅडम बोलू? हा, बोला बोला. मी दंडवते बोलतेय. हा, नमस्ते बोला. शुभांगी मॅडम आणि नमस्ते मंगल मॅडम. व्हिडिओ सुरू केला तर मला एक जरा मिनिट. कळेल कोण बोलतंय. हॅलो, हा, बोला. थँक्यू. मला मॅडम आता की तुम्हाला आता जे काही आपण ऐकलं त्याच्यापैकी तुम्हाला जे काही आवडलं असेल ते सुद्धा तुम्ही सांगू शकता, म्हणजे बोलू शकता. तर मला जे काही आज आपण ऐकलं त्याच्यामध्ये तुम्ही म्हणालात की ते जनकाने सीतेला सांगितलं होतं की आपला स्त्रीचा स्वतःचा सन्मान कायम राखला पाहिजे, उद्धार करायचा नाही. तर मला हे खूप हे वाक्य मला खूप माझ्या मनाला भावलेलं आहे. खरंच स्त्रीने स्वतःला कधी कमी लेखून राहू नये, म्हणजे तिच्याकडे ही पॉवर आहे की ती बऱ्याच काही गोष्टी करू शकेल. तर हे मला वाक्य खूप आवडलं याच्यामधलं. थँक्यू. हे खूप एक जरी वाक्य ह्यातलं मनापासून जर समजलं असेल आणि त्याचा प्रत्यक्ष तुम्ही इम्प्लिमेंट केलं ना, फक्त एक वाक्य घ्या सीतांमधलं, जास्त पण नका घेऊ. बघा तुमचं आयुष्य कसं बदलतं. व्यावहारिक आयुष्याचं बोलतीये, आतून तर बदलणारच आहे. पण ते एका वाक्यावर जरी काम केलं ना, की मला स्वतःचा सन्मान ठेवायचा, मी काय आहे ती मला माहिती आहे, तो सन्मान ठेवणं आलं की तुम्ही आपोआपच समोरच्या स्त्रियांचा पण ऑटोमॅटिकली सन्मान ठेवणार आहात. तो सन्मान ठेवल्यानंतर बघा घरामधलं वातावरण काय बदलतं, तुमच्या आतून काय गोष्टी बदलतात आणि सर्वत्र गोष्टी बदलतात. ते एक वाक्य सीतांचं असं आहे ना, की एक वाक्य फॉलो करा. जसं काल एक मॅडम म्हटल्या होत्या की मी छोटे कामं महत्वाची नाहीत असं आपण म्हणायचो, पण मी स्वयंपाक करताना सुद्धा मनापासून केलं आणि मला चव बदललेली जाणवली. एकच वाक्य त्यांनी उचललं आणि बघा इतकं आहे त्या गोष्टी महत्वाच्या. आणि म्हणून पत्रे सरांनी हे पुस्तक उगाचच त्याला महत्व नाही दिलेलं. ज्या व्यक्तीने 1.5 लाख पुस्तकांपेक्षा जास्त पुस्तकं वाचली असे पितामह पत्री सर जर सांगतात की ह्या पुस्तकाची सगळ्या भाषांमध्ये अनुवाद व्हायला पाहिजेत, ह्याचा अर्थ त्यांना त्याचं काय महत्व कळलं असेल आणि जगात सगळ्यांपर्यंत हे पोहोचावं की ते मनापासून इच्छा असेल. सो त्याच्यातच सगळं आलं. धन्यवाद मॅडम. थँक्यू. धन्यवाद मंगल मॅडम. नंदा मॅडम धन्यवाद. राधिका मॅडम बोला. अनम्यूट दिसतंय. राधिका मॅडम बोला. हॅलो. हा, बोला. हा मॅडम, हा कार्यक्रम खूपच छान वाटतोय. अगदी दिवसभराचं जे क्षीण असतो तो कार्यक्रम ऐकल्यानंतर खूप असं ताजंतवानं झाल्यासारखं वाटतं. आणि यातले जे वाक्य आहेत ते आता माझी मुलगी डिलिव्हरी झाली त्याच्यातनं एखादं वाक्य जर मी घेऊन जर ते काम करत असेल, काल सोनल मॅडम म्हणाल्या तसं मलाही थोडासा अनुभव येतोय तसा, असं मला वाटतं. आणि खूप छान अगदी व्यवस्थित मॅडम सांगतायत. मंगल मॅडम तुम्हाला पण खूप खूप धन्यवाद. धन्यवाद राधिका मॅडम. धन्यवाद. तुम्ही ऑलरेडी इम्प्लिमेंट करत आहात हे सगळं, अजून जास्त प्रमाण वाढायला हवे. हो मॅडम, म्हणजे अजून चालू आहे हा, चालू आहे धन्यवाद माझं धन्यवाद. शक्यतो प्रयत्न करतोय. हो, अजून कोण बोलू इच्छिते? बर, माझी एक शंका म्हणजे मला असं विचारायचं होतं शुभांगी मॅडम, तुम्ही म्हटलात की हायर लेवलच्या गोष्टी ऑलरेडी ठरलेल्या असतात आणि ब्ल्यू प्रिंट त्याची तयार असते. तर हे थोडंसं एक्सप्लेन केलं तर साधकांना एक्झॅक्टली कळेल की त्यांच्या आयुष्यात आत्ता जे काही चाललंय ते त्यांच्या इच्छेने चाललंय हे त्यांना कळलं पाहिजे. तर ते थोडंसं एक्सप्लेन करावं की ब्ल्यू प्रिंट आधी तयार होते ती आपण केलेली असते
आणि आपणच केलेली ब्ल्यूप्रिंट आपण आता इथे एक्सपिरियन्स प्रत्येक क्षणाक्षणाला, उद्या पिरामिडला यायचंय नाही यायचंय, येताना काही प्रॉब्लेम नाही, हे आपणच तयार केलेले आहेत. हे थोडस त्यांना कळावं, तर थोडस ते एक्सप्लेन करावं तुम्ही. येस, ऍक्च्युअली तसं पाहिलं तर प्रत्येक जण जसं म्हणतो आपण की आपण जी कर्म करतो त्याच्यापेक्षा सुद्धा आपण कर्म म्हणजे फक्त शरीराने नाही, फक्त बोलण्याने नाही, तर विचाराने पण आपण कर्म करतो. आणि आपण जे जे विचार करतो, जे जे ऍक्शन करतो, जे जे बोलतो, त्या प्रत्येक गोष्टीची कंपन तयार झालेली असतात, होत असतात, आणि ती पूर्ण ब्रह्मांडामध्ये काम करत असतात. आणि तीच कंपनं आपण क्रिएट करून त्या गोष्टी आपण घडवून आणत असतो. फक्त ती केव्हा होतात म्हणजे ते कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, म्हणजे तुम्ही कर्म करा आणि त्याचा फळाचा अपेक्षा करू नका असं जे म्हटलंय, याचा अर्थ फळाची अपेक्षा करू नका, फळ हे मिळणार नाही असं म्हटलेलं नाहीये. तसं त्याची फळं असणारच आहे, 100% असतात. तेव्हा तुम्ही ते क्रिएट करता, ते फक्त ते केव्हा तयार होतं ह्याला आपला एक वेळ असतो, तो त्याचा आपल्याला नाही सांगू शकत. ते या जन्मात होईल, 10 वर्षांनी होईल, 10 दिवसांनी होईल, ना तर 10 मिनिटांनी पण होईल, किंवा 10 जन्मांनी सुद्धा होईल. पण ते आपणच क्रिएट करतो हे 100% खरं आहे. फक्त जेव्हा तुमची साधना वाढत जाते, जेव्हा तुम्ही कनेक्ट होता हायर डायमेन्शनशी, तेव्हा तुम्हाला ती घटना आधी पाहायला मिळते. ऍक्च्युअली जसं टीव्हीला असतं की नाही, की बाबा 8 दिवसांनी सिनेमा लागणार आहे टीव्हीला, पूर्वी लहानपणी आपल्या होतं, अजूनही आहे. त्याचा छोटासा काय म्हणतात त्याला, ट्रायल, छोटस ते दाखवतात आधी तो सिनेमा, आणि मग आपल्याला उत्सुकता असते की अरे हा सिनेमा बघायचा, इंटरेस्टिंग वाटतंय मला. हे जे आहे हे ऑलरेडी फक्त छोटस नाही, ते ऍक्च्युअली एका वरच्या डायमेन्शनला घडतं, म्हणजे घडतंच. कारण हे मी माझ्या आयुष्यात घडलेलं पाहिलंय. मी असे अनेक प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये आहेत झालेले, जे मंगल मॅडमला बरेचसे त्यातले माहिती आहेत, की जे मला 1-1, 2-2, 3-3 वर्ष आधी पाहिलेत मी ते. त्याच्यावर मला ते कळलेच नाहीत त्यावेळेला, कारण तेव्हा परिस्थिती वेगळी दिसते आसपास, आणि दिसतं ते खूप वेगळं दिसतं, आणि मग त्याचा कुठेच संबंधच दिसत नाही. जसं उदाहरणार्थ आपण जे म्हटलं की मी आता पुण्यात बसली आहे, माझ्या घरात बसली, आणि मला असं समोर डोळे उघडे ठेवून मी बघतेय की मी आता बनारसमध्ये आहे आणि हे चाललंय, तर मला हे कनेक्टच होत नाही की मी इथं तर दिसतेय मी पुण्यात आहे, इथं तर मी दिसतेय मी घरामध्ये आहे, पण त्याच वेळेला मी अशी कशी बघतेय की हे मी काशीमध्ये पण आहे. कारण की हे केव्हा तरी घडणार आहे पुढे, हे मला आधी दिसलेलं आहे. हे आधी का दिसलंय? कारण की ऑलरेडी वरच्या डायमेन्शनला क्रिएट करून झालेला आहे. त्याला खाली उतरायला तेवढा वेळ लागतो. मग तो जो काय वेळ लागतो तो वेळ, त्याचं लॉजिक मला त्याचा अजून अभ्यास मी केला नाही, किंवा अजून मी मला माहिती नाहीये त्या गोष्टी, पण त्या होतील, म्हणजे त्याची मला अजून तेवढी काही उत्सुकता नाहीये. पण हे होतं हे मला माहितीये, हे नियम निसर्गाचे आहेत ते मला माहितीये. म्हणून मी काल एक वाक्य म्हणले होते की आपण बोलताना पण नाही, विचार करताना पण विचार करायला पाहिजे की आपण काय विचार करतोय. कारण विचार ही खूप मोठी शक्तिशाली कंपनं आपण सतत सोडत असतो आपण. एखादी व्यक्ती आपल्या समोर छान बोलतीये, आपण तिच्याशी खूप गोड गोड बोलतोय, पण आतून जर म्हटलं की नाही बाई काय हिला अक्कल तरी आहे का, काय स्वतःला शाणी समजते, पण तोंडावर मात्र किती छान, तुम्ही किती छान आहात, किंवा उलटा विचार करा, आपल्याला कोणतरी खूप गोड गोड बोलतंय, खूप छान आपलं कौतुक करतंय, पण तरी सुद्धा आपल्याला ती व्यक्तीचा राग येत असतो, चिडचिड होते, ही व्यक्ती नको, मला नाही भेटावं वाटतं त्या बाईला. असं का वाटतं की नाही? काही लोकांना असा अनुभव नक्कीच आला असेल. वाटतं, असं का वाटतं? कारण माणसाच्या वागण्यापेक्षा त्याची स्पंदनं आपल्याला जास्त कळतात, पण ते आपल्याला कळतं हेच आपल्याला कळत नाही, हे दुर्दैव आहे. आणि हे कळण्यासाठी अवेअरनेस हा जास्त पाहिजे, की आपली स्पंदनं खोटं नाही बोलत, माणूस खोटं बोलू शकतो, आपण खोटं बोलू शकतो, समोरची व्यक्ती खोटं बोलू शकते, स्पंदनं कधीच खोटं बोलत नाहीत. त्यामुळे एखादी व्यक्ती आपल्याला हवी अशी वाटते, ओळखीची नसते पण छान वाटते, ही बाईशी बोलावंसं वाटतं, या व्यक्ती मला छान वाटते. का छान वाटते? तिच्या भोवतीची स्पंदनं, तिच्या विचारांची स्पंदनं. अनेक वेळेला असं पण होतं, हे मला पण अनुभवलंय, बऱ्याच वेळेला असं होतं, आपण घरामध्ये खूप शांत असतो, घरामधले लोक सगळे एकमेकांशी छान बोलत असतात, प्रेमाने बोलत असतात, आणि अचानक कोणतरी येतं, आपल्याबरोबर अर्धा तास बसतं, छानपणे बोलतं, आणि ती व्यक्ती निघून जाते, आणि अचानक आपल्या घरामध्ये अस्वस्थता निर्माण होते, आपल्यात भांडणं व्हायला लागतात, काहीच कारण नाहीये. त्याचं कारण ती व्यक्ती जरी इथून गेली तरी तिची स्पंदनं काही काळ आपल्या घरामध्ये असतात,
त्या स्पंदनांचे परिणाम सुद्धा आपल्यावरती होतात. सो ह्या विचारांची स्पंदनं केवढं काम करतात, म्हणून आपण काय काय क्रिएट करतो. ठीक आहे, आता जे झालं ते झालं, आता ते बदलू नाही शकत आहे. पण आपण एकमेव असे आहोत माणूस की जो क्रिएट करू शकतो. आणि आपल्याकडे तो फ्रीविल आहे. जो फ्रीविलचा उल्लेख मी काल केला होता, ते फ्रीविल आपल्याकडे आहे. ते वापरायचं कसं आहे आपल्याकडे आहे. कारण आपण केलेली कर्माची फळं आपल्यालाच भोगायची आहेत हे पण आपल्याला माहिती आहे. आणि एवढं माहिती असूनही आपण ते फ्रीविल नीट वापरत नाही, जसं रावणाने कसं वापरलं. हे सगळ्या गोष्टी आपण का करतोय, काय ऐकतोय, काय बोलतोय, काय वाचतोय, ह्या सगळ्या लोकांनी जे शिकवलं ते पुन्हा पुन्हा आठवावं, समजावं आणि आपलं आयुष्य आणि त्या दृष्टिकोन आपल्या पुढच्या पिढीच्या लोकांचं आयुष्य अजून चांगलं व्हावं यासाठी आपण सगळे शिकतोय. कारण की ह्या माध्यमातूनच हे नॉलेज आपल्यापर्यंत पोहोचतंय. कोण त्या देना मारियम, त्यांना ते ध्यानात दिसलं, त्यांनी ते लिहिलं. त्यांनी ते लिहिलं इंग्लिशमध्ये, त्या अमेरिकेतली व्यक्ती, आणि तिथून ते सगळं इथेपर्यंत आलं, जोशी सरांपर्यंत आलं, त्यांनी ते मराठीत करावं. ह्याच्या मागे काहीतरी कारण परंपरा आहे ना. कारण ह्या सृष्टीमध्ये कुठल्याही कारणाशिवाय कुठलीच गोष्ट घडत नाही. तेव्हा म्हणून आपल्या प्रत्येक गोष्टीचा क्रिएशन हे ऑलरेडी घडतं. हा, एक ठराविक टप्प्यानंतर जेव्हा आपली साधना वर जाते तेव्हा आपण ते घडलेल्या गोष्टी वरच्या डायमेन्शनला आपण थांबवू शकतो. खाली आणताना सुद्धा ते थांबवू शकतो. जसं राम आणि सीतेने ते थांबवायचा प्रयत्न केला, पूर्णपणे सक्सेसफुल केला. जे डिस्ट्रक्शन होत होतं, संबंध संहार होत होता, आज पुन्हा तेच आहे. घटना त्याच चालल्यात आपल्या जगामध्ये. काय वेगळं चाललंय? पॅलेस्टाईन आणि यांचं इस्रायलचं युद्ध चालू आहे ना. हमासचे लोक आपण पाहतोय ना, वेगवेगळ्या लेवलने. हे फक्त युद्ध झालं, अजून अनेक प्रकारे युद्ध आपण दररोज खेळतोय, याची कल्पनाच आपल्याला नाहीये. पर्यावरणामध्ये जो प्रॉब्लेम्स आहेत, खाणं पिणं आपलं छान नाहीये, हवा शुद्ध नाहीये, जेवण शुद्ध नाहीये. एकच शुद्ध आहे, ते म्हणजे ध्यान करताना येणारं कॉस्मिक एनर्जी. ती एकमेव शुद्ध मिळते आपल्याला. ती घ्यायची सुद्धा आपली तयारी नाहीये. एवढे आळशी होत आपण. म्हणजे हे सगळं कळतंय पण आपल्याकडून वळत नाहीये. हे सगळं माहितीये. तर हे सगळं बदलायचं असेल, आपली कर्म बदलायची असतील, त्याचे रिझल्ट बदलायचे असतील, तर आपल्यालाच काहीतरी करायचं. आणि तुम्ही सगळेजण इथेपर्यंत आपण सगळे आलोय, याचा अर्थ की आपल्याकडून काहीतरी होण्याचे चान्सेस या निसर्गाला वाटतायत. पुन्हा असं म्हणू नका आम्ही कुठले आलो, म्हणजे पुन्हा आपला आत्मसन्मान गेला मातीत, जो आपणच घालवतो. म्हणजे स्वतःविषयी रिस्पेक्टच नाहीये कुठेच. आपल्या शक्तीविषयी रिस्पेक्ट नाही, आपल्या स्पंदनांविषयी रिस्पेक्ट नाही, स्वतःच्या ऊर्जेविषयी रिस्पेक्ट नाही. आता मंगल मॅडम काय रिटायर्ड झाल्या, त्यांना काही काम नाहीये. त्या शुभांगी मॅडम काय, त्यांना पण काही काम दिसत नाहीये. असे म्हणणारे पण खूप लोक मला भेटलेले आहेत की यांना काय आता काम आहे. असं काही नसतं. सो या जगातला प्रत्येक कण हा आपल्याला प्रेम करण्यासाठी समोर असतो, पण आपल्याला ते कळतच नाही की ते आपल्यावर प्रेम करतायत. सीते मातेने असं एक म्हटलेलं आहे मीनाक्षीला की मीनाक्षी मी तुझ्यावर प्रेम करते, आणि मीच फक्त नाही, संबंध वसुंधरा तुझ्यावर प्रेम करते. हे प्राणी, हे पक्षी, ही वनस्पती, हे अरण्य, हे झाड, हा दगड सुद्धा तुझ्यावर प्रेम करतो. ही जाणीव जर आपण घेतली ना की सगळे माझ्यावर प्रेम करण्यासाठी आलेत, तर इतकं छान वाटतं. म्हणजे आता उदाहरण सांगते पर्सनल. माझ्याकडे कडीपत्त्याचं झाड आहे, आणि दिवाळीच्या वेळेला तिथे त्याच्यावर एक आळी आली, हिरव्या रंगाची आळी आली. आणि माझा मुलगा म्हणला, अगं ती आळी नाहीये, ते सुरवंट होणार आहे, ते फुलपाखरू होणार आहे पुढे. आणि मग दररोज मी त्याचे फोटो काढायला लागले, त्याच्यात कसे बदल होत आहेत आणि काय. आता अळीचं सुरवंट होतं, सुरवंटाचं फुलपाखरू होतं, हे माहिती आहे लहानपणापासून. त्याच्याविषयी काय वी हॅव टेकन इट फॉर ग्रांटेड. पण आता मला त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. म्हणजे त्याच्याशी मी बोलते, मला त्याला फार आवडते, दररोज त्याला मी त्याचे फोटो काढते, त्याच्याशी प्रेमाने बोलते. खरं असं वाटतं की अरे मी काय त्याच्याशी प्रेमाने बोलते, तोच माझ्यावर प्रेम करतोय. मला दररोज उठण्यासाठी उत्सुकता निर्माण होते की त्या फुलपाखरू आता कसं झालं असेल, ते उठून बघण्याची उत्सुकता माझी जास्त असते. सो किती सुंदर हे पृथ्वी आणि हे निसर्ग आपल्याला प्रेम करतात. काय अपेक्षा आहे त्याला? काय माझ्याकडे दुसरा पण चॉईस होता, तोडून टाकायचं ते, आळीला ओढून फेकून द्यायचं, हा पण चॉईस होता माझ्याकडे.
आणि एवढं करून ते निसर्गाला काहीच म्हणायचं नसतं, ते बिचार गप्पच असतं. पण हे प्रेम करायचं शक्ती आणि ती प्रेरणा आपल्याला निसर्ग देतो. सो म्हणून जितकं जास्त मला वाटतं वेगळीकडे आलीये, भरकटलीये. वेगळीकडे सांगायची नाही गोष्ट की मॅडम, आपल्या हातातच आपली कर्म आहेत आणि नाही मॅडम, छान वाटतंय, बोला अगदी तुम्ही, अजिबात छान नाही वाटतंय. वेगळीकडे मॅडम. तुम्ही हो, बरोबरच एक्झॅक्टली एक्झॅक्टली पॉइंटला आलाय. मी सांगते थोडस. मॅडम जे म्हटल्या आणि की निसर्गाचं आधीच मला ब्ल्यू हा मजा वाटते बोला. की ती आळी जी आहे, म्हणजे त्याचे फोटो मी शेअर करेल मंगल मॅडमकडे, मंगल मॅडम दाखवतील. तर त्याचा जो हिरवा रंग जो आहे, त्याची शेड जी आहे ती कढीपत्त्याच्या पानाची सेम टू सेम शेड आहे. म्हणजे बघा, निसर्ग पण किती मदत करतो एकमेकांना. म्हणजे जरा सुद्धा शेड मध्ये बदल नाही, कळणार सुद्धा नाही की त्याच्यावरती एक सुरवंट आहे. इतकं बेमालूमपणे ते सुंदर फुलपाखरू किंवा ते सुरवंट छान वाढतोय त्या झाडावरती. म्हणजे एकमेकांना किती सपोर्ट करतात हे निसर्ग. ते झाड, ती पानं, आणि तो छान दररोज फिरतो, या फांदीवरून या टोकावरून त्या टोकापर्यंत जातो, त्या टोकावरून खाली जातो, खालून वर जातो. म्हणतो हा कधी फिरतो. हे यायचं मला इतकी मजा वाटते ना त्याला बघण्यामध्ये. ते इतकं सुंदर सुंदर आनंद आपल्या आयुष्यामध्ये आहेत आणि मग ती खूप मजा येते हो. मग हिने काय केलं आणि तिने काय केलं आणि ती मला असं म्हणली, या सुटणं काय अर्थ राहत नाही. इतकं भांडार दिलंय. आणि विचार करते, हा आयुष्यातला शेवटचा क्षण असेल तर मी कसा विचार केला पाहिजे. मी काय काय भरभरून घेऊन चालले. आपल्याला 5 इंद्रिय दिली आहेत निसर्गाने. त्या निसर्गाचे दिलेल्या इंद्रियांचा मी कसा वापर करतेय, त्याला मी ग्रॅटिट्यूड देतेय का. विचार करा ना, मला देह नसेल तर मी तुमच्याशी बोलू शकते का. इमॅजिन करूयात. शुभांगी मॅडमचं नेटवर्क गेले काय? शुभांगी मॅडम, हॅलो, बाकीच्यांना ऐकायला येतंय माझं? हो हो मॅडम, हो येतो आता. हो, येतंय मॅडम, येतंय. मॅडमचं नेटवर्क गेलेलं दिसतंय. हा, त्यांचंच तर गेलंय. एक्झॅक्टली मॅडम अगदी परफेक्टली बोलत होत्या. तुम्ही बघितलं की एका शुभांगी मॅडम मध्ये सीतायन वाचण्यामुळे काय बदल घडला, किंवा एक आळी आपल्याला दिसतीये पानावर. इतर वेळेला आपण आळी आली, पान किडेल म्हणून टाकून फेकून देऊ, पण शंतनू त्यांचा मुलगा, त्यांनी नक्कीच सीतायन वाचलं असेल. तो मॅडमच्या 2 स्टेप अहेड आहे. आणि तो मुलगा म्हणतो, अगं आई, ही आळी नाहीये. आणि हे सगळं सीतायनामुळे घडतंय. आणि मला हेच तुम्हाला सांगायचंय, मॅडम ज्याला म्हटल्या की ब्लू प्रिंट आधी तयार होते, तर सीतायनामध्ये ज्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या सीतेने आणि रामाने आधीच सगळ्या लिहून काढल्या होत्या. की आता आपल्याला जन्म घेऊन काय करायचंय. रावणाचं सीतेचं जे मागच्या जन्मीचं रिलेशन्स होतं, ते रावणाला सुद्धा माहिती होतं. रावणामध्ये बदल घडायचे होते, म्हणून ह्यांनी या जन्माच्या स्क्रिप्ट तयार केल्या. ठीक आहे, आता तुला हे आठवलं गेलं पाहिजे, तुझ्यामध्ये काय काय बदल घडले पाहिजेत, हे तुला आम्ही पुढच्या जन्मात प्रत्येक वेळेला आठवण करून देऊ. आणि तुझं एक आध्यात्मिक म्हणा किंवा जीवनाची किंवा आपला विकास होईल, रावणाचा विकास होईल, यासाठी हे सगळी स्क्रिप्ट आधी लिहिली गेली सीतायनामध्ये, जे लिहिलेलं आहे ते. आणि त्यानंतर तो जन्म झालाय, त्यानंतर हे रामायण घडलेले. आता पुढे पुढे येईल हे सगळं, मॅडम सांगतील. पण मला सांगायचंय की सीतायन आपल्या आयुष्यात कसं घ्यायचं तेच सांगायचं. मॅडम एक्झॅक्टली त्या पॉइंटला आल्या की हे जे सगळं स्क्रिप्ट आधी लिहिलं आणि त्यांनी जन्म घेतला, आणि हे प्रत्येक वेळेला सीतेला रामाला आठवत होतं. आणि नूतन मॅडमनी आता विचारलं की कसं कम्युनिकेशन होत होतं, व्हायब्रेशनल म्हणा किंवा मेडिटेशन मध्ये म्हणा. का तर हे त्यांच्या पूर्वजन्माच्या अगदी क्लोज होते. का तर सीता ही ध्यान करत होती. म्हणजे जरी मनुष्य जन्म घेतला, कारण विकासासाठी मनुष्य जन्म घ्यावाच लागतो, आणि मनुष्य जन्म एकदा घेतला की आपण मागच्या जन्मातलं विसरून जातो. आता एक्झॅक्टली आता हेच सगळं होतंय. आता परिवर्तन होतंय, युग परिवर्तन होतंय. मी आजच एक न्यूज वाचली की ह्युमॅनिटी इज ट्रॅव्हलिंग, स्विचिंग ओव्हर टू द हायर डायमेन्शन. आपण सारखं म्हणतोय, पण इयर सांगितलंय 2024, की 2024 मध्ये ह्युमॅनिटीची एका हायर लेवलला शिफ्ट होतीये. म्हणजे थोडक्यात
आता जे रामायणमध्ये आपण सीतांमध्ये डिस्कस करते की प्रेम वाटलं पाहिजे, वसुंधरेवर केलं पाहिजे. आज जे शुभांगी मॅडम जे उदाहरण देत आहेत, आईकडे पाहण्याचा दृष्टिकोन, हे सगळ्यांमध्ये परिवर्तन होण्याचं गरजेचं आहे. आणि ही पृथ्वीची गरज आहे. ही आताच्या युग परिवर्तनाचा ड्राफ्ट ऑलरेडी रेडी झालेला आहे. दर किती वर्षांनी ही इव्हेंट होती आणि ही इव्हेंट आता 2-3 वर्षात घडणार आहे. यासाठी आपल्याला पृथ्वीला तयार व्हायचं आहे आणि म्हणून हे सीतायन बाहेर आलेलं आहे. म्हणजे आता जो काही बदल आपल्यात घडणार आहे, पृथ्वीमध्ये घडणार आहे आणि जे काही असेन्शन होणार आहे, हा ड्राफ्ट लिहिला गेलेला आहे. त्या ड्राफ्ट लिहिल्या गेल्यामुळे आपल्याला हे नॉलेज कोण देणार? सगळेच काही राम आणि सीता सारखे हायर डायमेन्शनला असून मागचे जन्म आपल्याला आठवत नाहीयेत. आपण देव होतो आणि आपल्याला आता देवत्वाकडे जायचंय, आपल्याला घरी परत जायचंय, कोणाला आठवतच नाहीये. आपण एकमेकांना सांगतोय, काही जण ऍक्सेप्ट करतायत, काही जण ऍक्सेप्ट करत नाहीयेत. मग हे सगळं परिवर्तन कोण घडवणार? मग हे नॉलेज आत्ताच कसं आलं सीतायन? इतक्या वर्षापूर्वी रामायण लिहिलं गेलं आणि आत्ताच सीतायन येण्याचं कारण हे आहे. देना मरियम आणि जोशी सर हे एक निमित्त झाले. जसं मगाशी शुभांगी मॅडम म्हटल्या, ब्रह्मांडीय ड्राफ्ट रेडी असतात आणि हे ड्राफ्ट रेडी झाले की कोणी ना कोणीतरी निमित्त होतं. मंगल मॅडम, शुभांगी मॅडम, याला अर्थ नाहीये. ही फ्री विल असते. शुभांगी मॅडमची काही फ्री विल आहे, माझी काही फ्री विल आहे. या परिवर्तनात मला महत्वाचा रोल करायचा आहे आणि हे सगळी माझी ध्येय आहेत, ही माझी इच्छा. त्यामुळे ह्या ऊर्जा येतात, हे कार्यक्रम ठेवले जातात, तशा व्यक्ती येतात आणि त्यांच्याकडनं हे करून घेतलं जातं. तसं देना मॅरियमला निवडलं, निसर्ग आणि ब्रह्मांडीय ऊर्जेनी निवडलं. याच वेळेला निवडलं का आता ही ऊर्जेची ब्रह्मांडीय इच्छा आहे की हे परिवर्तन मला घडवायचे. पृथ्वीला वरती जायचे आता आयामात, 3rd डायमेन्शन पासून 5th डायमेन्शन पृथ्वीला जायचंय. कारण आता पृथ्वीची ही गरज आहे. आणि मग कोणीतरी एक देना मॅरियमच सिलेक्ट का होती? का तर तिच्या इच्छा, तिच्या ऊर्जा. आणि मग हे सगळ्या मेडिटेशन मधनं तिला हे सगळं आलेलं आहे आणि लिखाण झालंय. आणि ते पत्रीजी सरांचं कार्य तर आपल्याला माहिती आहे आणि त्यांनी ते वाचलेलं आहे. आणि ब्रह्मांडीय ऊर्जेमुळेच त्यांनी हे रिक्वेस्ट केली आणि हे आपल्यापर्यंत आलं. आणि हे प्रत्येक लँग्वेज मधनं ट्रान्सफर होतंय. का तर प्रत्येक रिजनला हे ज्ञान मिळालं पाहिजे. मग हे ज्ञान कोणापर्यंत येणार आहे? आज 165 किती लोक ग्रुपमध्ये जॉईन केले, फक्त 65 लोकांपर्यंत येत आहे. तेवढेच जॉईन होत आहेत. म्हणजे हे सगळे पुढे लोक आहेत, ज्यांना इच्छा आहे स्वतःच्या आयुष्यात बदल व्हावा, ते लोक बसतात कार्यक्रमामध्ये. आणि ज्यांना इच्छा नसते त्यांना कारण सुटतात की मी इकडे, मी तिकडे, मी जॉईन करू शकत नाही. ह्या स्वतःच्या फ्री विल असतात. आपला ड्राफ्ट आपणच रेडी करतो, आपला आयुष्य आपणच तयार करतो. नाही, मला आता इकडे जायचंय त्यामुळे मी नाही कार्यक्रम जॉईन करू शकत. म्हणजे माझा ड्राफ्ट मी लिहिलाय, माझ्या मनाने अडचणी निर्माण केल्यात. मग उद्याच्या पिरामिडला येण्याची गोष्ट ही अशीच घडली. कितीतरी 11th आवरला मला मेसेज आले, मॅडम माझी इच्छा होती पिरामिडला येण्याची आणि मी आता येते, माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत, मी येऊ का? तर त्या उलट सुद्धा घडलं. 15 दिवसापूर्वी ग्रुप जॉईन करून ठेवलाय आणि आता इमर्जन्सी मेसेज येतो की मला हे प्रॉब्लेम आले. असं का घडतं? हे आपणच क्रिएट करतो. मला थोडक्यात हे सांगायचं की जशी ब्ल्यू प्रिंट रेडी असती तशी आपल्या आयुष्याची ब्लू प्रिंट सुद्धा आपणच लिहितो, आपणच ती लिहिलेली असती आणि आपल्या प्रत्येक विचाराने आपलं आयुष्य बनतं. आणि इतकं आपण क्रिएटरच्या रोलमध्ये गेलोय आणि आता ऊर्जा इतकी बदलतीये की या गोष्टीला खूप स्पीड आलेला आहे. क्षणार्धात माझी इच्छा झाली तर क्षणार्धात ती घडणार आहे. त्यामुळे आपल्या सगळ्या लिमिटेशन्स, आपल्या सगळ्या वाईट विचारांनी आपण आयुष्य बनवणार आहे. हे पुन्हा पुन्हा या सीतायनातनं सुद्धा दिसतं की किती विचारांना महत्व आहे. हे सगळं सीतेने समजून सांगितलेलं आहे आणि कित्येक आयामामध्ये हे पुस्तक बघण्याची, वाचण्याची गरज आहे. एकदा एक स्टोरी म्हणून, दुसऱ्यांदा फक्त सीतेचं कॅरेक्टर, सीतेने हे उपदेश काय दिले, दासींना काय दिले. साधी कालची बघितली तर ज्योत का पेटवायला लावलीये आणि ती काय सांगते की काय करायचंय, ते त्याच्या मागचं रहस्य काय. सीता आणि रामातलं रिलेशन जे आहेत, संवाद जे आहेत, हे सुद्धा एक वेगळ्या आयामात लिहून काढून त्याच्यावर विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
आणि हे जे सीतायनात आहे त्या करण्याने आता आपण पुढे जाणार आहोत. म्हणजे मी सारखी सारखी म्हणतेय की आपला रोल तोच आहे सीतेचा. त्यावेळेला एक सीता बास होती कारण लोकसंख्या कमी होती. आता लोकसंख्या एवढी आहे की आपल्या सगळ्यांना सीता बनून ही काम करायचंय. आपण इथे बसलोय, आपण इथे चर्चा करतोय, एक पुस्तक म्हणून नाही करत आहे. आपल्याला आपल्या आयुष्यात पुढे जायचं आहे. आपल्याला आपल्या ट्रान्सफॉर्मेशन मध्ये घडवायचंय, काहीतरी क्रिएट करायचंय. आपल्याला काय हवे ते क्रिएट करायचे, म्हणून आपण इथे डिस्कशन करतोय, नुसतं ऐकण्यासाठी नाही. त्यामुळं एक एक वाक्य जरी तुम्ही लक्षात ठेवलं, की जरी आता मॅडमनी सांगितलं की सत म्हणजे स्वतःचा सन्मान, आणि या सगळ्या प्रोसेस आपल्याला पुढे करायचे. तुम्हाला सांगते हे सगळे माझ्या स्टेप्स रेडी मी केल्या, तर मग सीतायन माझ्या हातात आलेले. आणि ह्या सगळ्या गोष्टीतनं मला कशी बुद्धी झाली की आपण हे करायचंय आणि आपल्याला प्रेमच सगळीकडे पसरवायचे, आणि मग सीतायन मी वाचते आणि मग सीतायनाचं महत्व माझ्या लक्षात येतंय. याचा अर्थ ही ब्रह्मांडीय इच्छा आहे. आणि जेव्हा आपण या गोष्टी करणार आहोत तेव्हाच आपलं असेन्शन होणार आहे. त्यामुळे सीतायन हे पुस्तक नाहीये, तर हा आपल्याला दिलेला मंत्र आहे की आपण आपल्या आयुष्यातला आपला स्वतःचा विकास कसा साधायचा. आणि आता सर सेशन पण घेणार आहेत जोशी सर, मनुष्यत्व कडून देवत्वाकडे, तर त्याच्यात अजून जास्त कळेल. तर हाच आपला पर्पज आहे. हा ड्राफ्ट आपण रेडी करायचा आहे आपल्याला. आणि यातल्या ज्या स्टेप्स आहेत की स्वसन्मान, म्हणजे आता मी आज सुद्धा सुलक्षणा मॅडमशी बोलले, धन्यवाद, की मग करुणा, दया दुसऱ्यांवर नाही, आपण आपल्यालाच करुणेने पाहिलं पाहिजे, सन्मानाने पाहिलं पाहिजे. जसं मॅडम म्हटले, असे एक गुण घ्यायचेत आपल्याला, त्या प्रोसेस रोज करायच्या, आपल्यामध्ये बदल घडवायच्या, आपल्या ऑर्गनवर, आपल्या शरीरावर. जसं तुम्हाला शिकवलं की धन्यवाद प्रत्येक चक्राला द्या, आपल्या चक्राला द्या, आपल्या आतड्यांना द्या, आपल्या ऑर्गन्सला द्या. आणि हे जेव्हा आपण आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू तेव्हाच दुसऱ्यांकडे बदलणार आहे, हे शुभांगी मॅडमनी सांगितले. पण हे सर्व आपल्याला हळूहळू करायचंय पुढे भाग 3 मध्ये. आणि इतकी आनंदाची गोष्ट घडली आज, मला तुम्हाला सांगायचंय. मी जसं म्हटलं की मी ते जे रिसर्च अमेरिकेतले आलेले आहेत बाहेर, आणि त्यांना मी माझी म्हणजे इच्छा सांगितली की हे त्याचे रिसर्च मला माझ्या साधकांपर्यंत पोहोचायचे आहेत. तर परमिशन आलेली आहे आणि खूप खूप गुड न्यूज आहे आपल्यासाठी. तर त्याच्यावर मी तुम्हाला सांगेलच उद्या. तर खूप आनंद झाला मला की त्यांच्याकडनं परमिशन आली आहे की हे सगळे रिसर्च तुम्हाला मी शेअर करू शकते, बोलू शकते. आणि त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी पण खूप कौतुक केले विहंगमचं, सुदर्शन पिरॅमिडचे फोटोग्राफ्स टाकायला सांगितलेत. तर हे सगळं अफलातून नॉलेज, म्हणजे सीतायनाचं महत्व तर अजून पुढे पुढे तुम्हाला कळणार आहे. कारण ज्या गोष्टी सीतेने केल्यात ना त्याच गोष्टी आता आपल्याला इव्होल्युशनसाठी आपण करायच्यात. आपलं स्वतःचं इव्होल्युशन करायचंय, आपल्या घरातल्या लोकांचं करायचंय, मी सारखं तेच सांगते, पृथ्वीचं करायचंय. आणि हा रोल जेव्हा आपण करू ना त्याच वेळेला आपलं ते होणार आहे. आणि म्हणूनच ऑटोमॅटिकली मनुष्यत्वाकडून देवत्वाकडे आपण जाणार आहोत, हे सगळं घडवून. आणि म्हणून सीतायनाने जन्म घेतलेला आहे. तर एवढं हे मोठं पर्पज आहे. आणि याच्या बारीक सारीक गोष्टी लिहून काढा तुम्ही आणि विचार करा. तर धन्यवाद सगळ्यांना. एक्सक्यूज मी, सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आणि भेटूयात उद्या. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.